उत्पात घडवून आणणारा हा कोरोनाचा विषाणू कुठून आला, की कुणी तयार केला, यावर औषध काय, की थेट मृत्यूच? माणसापासून माणसाला याची लागण होत नाही असे WHO ने सांगितल्यावर देखील लाखो लोकांना संसर्ग झालाच कसा? आधी प्रवास, मग व्यापार, असे करत करत शिक्षण, खेळ, सण, उत्सव आणि शेवटी जगच कसे ठप्प झाले? मास्क, सॅनिटायझर, लॉकडाऊन आणि क्वारंटाईन सारखे शब्द कधी अंगवळणी पडले कळलेच नाही. लॉकडाऊनमध्ये दिवस, आठवडे, महिने निघून गेले. जगणं मुश्किल झालं. आज वर्ष उलटून गेल्यावरही परिस्थिती तीच आहे, तशीच आहे. भविष्यात या विषाणूने अतिउग्र रूप धारण केल्यास परिस्थिती काय असेल याची कल्पना करून लिहिलेली ही कथा मनोरंजनासोबतच आपल्याला सजगही करेल, सावध करेल अशी अपेक्षा करतो. कोंबड्यांच्या खुराड्यात जीव मुठीत धरून कुत्री मांजरी बसली आहेत. लोखंडी हुकांना बकऱ्यांऐवजी सोललेल्या गायी, म्हशी, बैल आणि तत्सम प्राण्यांचे अवयव लटकत आहेत. एका कट्ट्यावर घट्ट पिळलेल्या जाडजूड गोधडीगत वेटोळे घालून पडलेला अजगर, कमीत कमी 10 फुटांचा. पण घाबरू नका, तो अजिबात काही करणार नाही, कारण त्याचे कापलेले मुंडके त्याच्या निर्जीव धडाशेजारी पडले. रक्त त्यातून अजून झिरपते. पण त्याची तमा न बाळगता त्याचा खाटीक सपासप दुसऱ्या अजगराचे फुटभर काप उडवतोय. गिर्हाईक त्याच्यासमोर पिशवी घेऊन खोळंबलेत. चित्रविचित्र किडे, विंचू, छोटे उंदीर मात्र इथे मुख्य मंडईत मिळणार नाहीत. ते बाहेर रस्त्याच्या कडेला गरमागरम तळून मिळतील. आपल्याकडे नाही का वडापाव, भजी, समोसे, भेळ, सँडविच वगैरे स्ट्रीट फूड मिळतं? अगदी तसंच. पण मोठ्या घुशींची लज्जत चाखायची असेल तर त्या मात्र मिळतील. त्या पहा, तोंडातून पार्श्वभागापर्यंत आरपार काठी घुसवून त्यांना ब्लो टॉर्चने कसे खरपूस भाजले जाते आहे. आपल्याकडे तंदूर किंवा कबाबमध्ये कोंबडी भाजली जाते ना, तशीच. मग ते भाजलेले मांस तुम्ही घरी घेऊन जायचे. पोट, आतडी वगैरे साफ करायची असतील तर करायची, नाहीतर तसाच फडशा पाडायचा. त्या मांसाच्या ताजेपणाबद्दल शंका असेल तर सांगा फक्त. दुकानदार लगेचच पुढे तीक्ष्ण खिला असलेल्या काठीला पिंजऱ्यात घुसवून एक जाडजूड घुस बाहेर काढेल. ती चीची करत असतानाच तिच्यातून आरपार काठी जाईल आणि तुमच्या देखत ब्लो टॉर्चने तिचे केस जाळले जातील. त्या केसांच्या आणि भाजलेल्या कातडीचा वास लगेचच तुमच्या नाकात शिरेल आणि तुमच्या सर्व शंका फिटतील. घुस नको असेल तर मुंगूस, साळींदर, ससे हे इतर कुरतडणारे प्राणीही मिळतील. आता सुरुवातीला पाहिलेले ते खुराड्यातील कुत्रे आणि मांजरी पाळण्यासाठी विकले जाणार नव्हते हे तुम्हाला कळलेच असेल. इतर देशात भले ते पाळीव प्राणी असतील, परंतु हा चीन आहे. इथे तुम्हाला प्रत्येक ब्रीडच्या मांजरी, कुत्रे मिळतील, पण थाळीत सजवून. भयप्रद तोंडाचा, दात विचकून पाहणारा हा प्राणी म्हणजे वटवाघूळ. खुराड्यातून हाही कोंबड्यांसारखाच कोंबून आणला जातो. पंख छाटल्यावर याच्या उरलेल्या धडातून जे काही मांस मिळतं ते फारच पौष्टिक असतं म्हणे. त्यांचे सूप तर अतिशय चविष्ट बनते. तसे चीनी चवीचा फारसा विचारच करत नाहीत. उपलब्ध असलेल्या प्रत्येक पशूचे मांस कुठल्या ना कुठल्या आजारावर गुणकारी आहे असा लेबल चिटकवला की चीनी खवय्ये तुटून पडतात. काहीच नाही तर लैंगिक शक्ती वाढते हा गुण तर प्रत्येक मांसाहारी रेसिपीला चिटकवलेलाच. सध्या चीनची भौतिक प्रगती नेत्रदीपक असली तरी खाण्याच्या बाबतीत ते रानटीच राहिले आहेत. बरे अफाट लोकसंख्येमुळे खाण्याला फारसे पर्याय उपलब्ध नाहीत किंवा टंचाई आहे अशातलाही भाग नाही. कृषी उत्पादनात हा देश भारतापेक्षाही पुढारलेला आहे. पण सवयीच बिभत्स असल्या तर कोण काय करणार? या बिभत्स सवयींचे पातकच आता चीन फेडतोय. रानावनातून प्रजाती दुर्मिळ होऊ लागल्या आहेत. सहसा प्राण्यांसाठी निरुपद्रवी परंतु माणसांसाठी जीवघेणे ठरू शकतील असे जीवाणू, विषाणू ताटातून आतड्यांपर्यंत पोचू लागल्यात. सार्स, H1N1, निपा आणि आता कोरोना. आणि महामारीचे हे संकट फक्त चीनपुरते मर्यादित नसेल हे नक्कीच. सेकंदागणिक टेक ऑफ आणि लँड करणाऱ्या विमानातून आणि त्यातून चढ उतार करणाऱ्या लक्षावधी प्रवाशांमधून कोणता व्हायरस प्रवास करतोय हे सांगणं कठीण. तुम्हाला माहीतही नसेल
पण मृत्यू तुमच्यापासून अवघ्या हातभर अंतरावर उभा असेल. शिफ्ट संपली तरी खाली पार्किंग वॅलेटमध्ये मंदारची वाट पाहत उभा होतो. रात्रीचे 2 वाजून गेले होते. शनिवार संपून रविवार लागला, पण हॉटेल इंडस्ट्रीवाल्यांना शनिवार रविवार म्हणजे जीव नकोसा होतो. बीजिंगवरून एक टीम भारत भ्रमणासाठी रात्री उशिरा येऊन पोचली होती. त्यांची तजवीज करण्यातच बराच वेळ गेला. निघालो तेव्हा मंदार घाईघाईने लिफ्टजवळ येऊन खाली थांबण्यास बजावून गेला. माझी गाडी पार्किंगमधून बाहेर काढून ठेवली. दाराला टेकून मंदारचा नंबर शोधत असतानाच केदारनाथ चाचा हात दाखवून गेले. मी ऑर्किडमध्ये लागण्याआधीपासूनच चाचा इथले रॉयल टूर ड्रायव्हर होते. आताही एअरपोर्टपासून पाहुण्यांना मिनी बसने तेच घेऊन आले होते. मी मंदारला फोन लावला. त्याने उचलून म्हटलं, कट कर, मी समोरच आहे. आणि खरंच तो समोरच होता. मी म्हटलं, काय इतकं अर्जंट काम काढलंस? गुड न्यूज आहे अंकुश. अरे मला बेंगळुरूच्या ताजमधून कॉल आलाय. काय म्हणतोस? अभिनंदन. मी त्याला घट्ट मिठीच मारली. प्रत्येक हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्रीत काम करणाऱ्याला ताजमध्ये नोकरी हा शेवटचा ध्यास असतो. मग कधी निघतोयस? मी विचारलं. लवकरच, कदाचित पुढच्याच महिन्यात. तिथेच फ्लॅटही बुक करीन म्हणतो. माझी बायको पण कन्नडच आहे. आता पुन्हा इथे येणं होईल असं वाटत नाही. म्हणूनच तुझ्याकडे एक काम होतं. आमचं मुंबई गोवा हायवेवर चिपळूणपासून चांगलं 30-35 किलोमीटरवर दूर रानात एक फार्म हाऊस आहे. आजोबांनी हौशीने बांधलेलं. मी कित्येक वर्षात तिथे गेलो नाही. रानच माजलं असेल आता सगळं. त्याची चावी माझ्या ड्रॉवरमध्येच असेल. तू यंदा गावी जाणार आहेस का? जाशील तर बघून ये. तुला आवडलं असेल तर ठीक, नाहीतर इतर कुणाला बघून सौदा करूनच टाक. मी सह्या करायला पेपर वगैरे घेऊन 1 दिवसासाठी येईन. गावी जायचं काही नक्की नाही रे, पण बघेन, जितकं जमेल तितकं करेन. तुला मात्र नवीन भविष्यासाठी शुभेच्छा. मी हँडशेक केला. तिथे जम बसल्यावर तुझ्यासाठीही शब्द टाकतो. मंदार खिडकीतून डोकावत म्हणाला. नको, माझ्याने काही मुंबई सोडवत नाही. मी कार स्टार्ट केली. हातावर 2 थेंब सॅनिटायझर टाकून घसाघस चोळले. इतर याबद्दल माझी चेष्टा करायचे, पण माझा यावर ताबा नव्हता. कारण मी मायसोफोबिक होतो. ऑब्सेसिव्ह क्लिनिंग डिसऑर्डर, किटाणूंचा फोबिया, म्हणजेच अतिस्वच्छतेचे व्यसन. आधी सामान्य वाटणारी परिस्थिती आठवडाभरातच गंभीर झाली. बेगॉन स्प्रे मारल्यावर झुरळं मरावीत तशी पटापट माणसं मरू लागली. रातोरात चीनने शहराबाहेर मोकळ्या जागेवर अस्थायी हॉस्पिटल उभारले. सर्व संसर्गित आणि संशयितांना तिथे हलवले गेले. पण त्याआधीच संसर्गाची निर्यात जगभर झाली होती. संसर्ग बाहेर पसरू नये म्हणून वुहानची नाकेबंदी करण्याआधीच संसर्गाने आपले हातपाय सुदूर पसरले होते. इटली, इराण, अमेरिका इतकेच काय, युरोपातल्या छोट्या छोट्या देशातून हे संसर्ग आढळून आला. पेशंट्स दगावू लागले. वुहानमध्ये तर प्रेतांना पुरणे अवघड वाटू लागले तेव्हा सामुदायिक चिताच पेटवण्यात आल्या. रात्रीच्या अंधारात त्या ज्वाळांची धग उपग्रहावरूनही टिपता आली. संकट दाराशी येत नाही तोपर्यंत गाफील राहणाऱ्या भारतीयांनी मात्र यावेळी योग्य मोर्चाबंदी केली होती. प्रत्येक आंतरराष्ट्रीय विमानतळावर येणाऱ्यांची काटेकोर चाचणी करण्यात आली. संशयितांना तिथूनच रुग्णालयात क्वारंटाईनमध्ये हलवण्यात येत होते. अत्यावश्यक औषधांच्या निर्यातीला लगाम लावण्यात आला. प्रत्येक शहरातील महत्त्वाच्या इस्पितळांमध्ये राखीव कोरोना विभाग जय्यत ठेवला गेला. परंतु जेव्हा तुमची लोकसंख्या कोटींमध्ये असते तेव्हा कुठलेही व्यवस्थापन अपुरेच पडते. शेवटी हेच झाले. दिल्ली, गुरगाव, केरळ, उत्तर प्रदेश करत करत एक दिवस संसर्गित महाराष्ट्रातही सापडल्याची बातमी आली. इटलीहून आलेल्या एका विमानात काही संसर्गित सापडले. झालं, पूर्ण विमानातील प्रवाशांनाच क्वारंटाईनमध्ये ठेवण्याचा सल्ला दिला गेला. तत्पूर्वी वुहानमध्ये बाधितांना ठार करण्याचे आदेश दिले गेले आहेत अशी अफवा पसरवली होती. उत्तर कोरियाबाबतही तशीच बातमी होती. खरे खोटे देव जाणे, पण या बातमीने क्वारंटाईनमध्ये ठेवलेल्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना चांगलेच हादरवले.
आपल्यासोबतही असेच काहीसे होईल या गैरसमजाने 1-2 बाधितांनी रुग्णालयातून पळ काढला. कित्येक संसर्गितांनी या भयापोटी आजार उघड करणेच टाळले, घरात कोंडून घेतले. सोशल मीडियावरील स्वयंघोषित महावैद्यांचे अशास्त्रीय उपचार स्वतःवरच करून पाहिले आणि स्वतःसह कुटुंबालाही या जीवघेण्या आजाराच्या दाढेखाली आणले. हे संसर्गांचे जिवंत बॉम्ब नंतर दिवसाढवळ्या गर्दीतून वावरत होते. आपल्या नित्यकर्मांमधून नकळतपणे संसर्ग पसरवत होते. शाळा, ऑफिस, दवाखाने, रेल्वेचे डबे, बसेस, रिक्षा, सार्वजनिक शौचालये, सर्व ठिकाणी मोबाईल फोन्स, रिमोट्स, कपडे, बायोमेट्रिक हजेरींचे कीपॅड्स, चलनी नोटा, दारांचे हँडल्स, पुस्तके, वह्या, सर्व वस्तूंद्वारे व्हायरस पसरत होता. बाजारातून हँड सॅनिटायझर आणि मास्क नामक वस्तू गायबच झाल्या होत्या. चुकून मिळाल्याच तर त्यांची किंमत दसपट झाली होती. उष्णकटिबंधात येत असल्यामुळे भारतात या विषाणूंचा संसर्ग तेवढा जाणवणार नाही असे काही विद्वानांचे मत होते. पण प्रत्येक सजीव उत्क्रांत होत असतो आणि मनुष्याप्रमाणे तोही बदलत्या परिस्थितीशी जुळवून घेत असतो हे मात्र या विद्वानांच्या लक्षात आले नाही. व्हायरस पसरत राहिला. 5-6 पासून सुरू झालेली मृतांची गणती लवकरच शेकड्यातून सांगितली जाऊ लागली आणि मग हजारांचा आकडा सांगितला जाऊ लागला. भारताबाहेर तर याहूनही बिकट अवस्था होती. छोट्या राष्ट्रांमधून तर माणूसच नामशेष होतो की काय अशी अवस्था झाली. व्हायरसने माणसांबरोबर त्यांच्यातील माणुसकीही कुरतडायला सुरुवात केली. प्रशासनाचे सर्व लक्ष रोग निवारणाकडे लागले आहे हे पाहून संधी साधू आणि बिथरलेल्या लोकांनी दंगली, जाळपोळ, लूटमार सुरू केली. घराबाहेर पडावं तर विषाणू आणि माणसं दोघेही जीवावर उठलेले. काही सुज्ञ मध्यमवर्गीय आणि श्रीमंतांनी परिस्थिती ओळखून घरातच जीवनावश्यक वस्तूंचा साठा केला होता. त्यांनी हे दिवस कोंडून घेऊन जगायला सुरुवात केली. पण हातावर पोट असणाऱ्या गरिबांचं मात्र मरणच होतं, घरातही आणि बाहेरही. टुरिस्ट व्यवसायच ठप्प पडला असल्याकारणाने आम्हाला काहीच काम नव्हतं. जर्म फ्रीक असल्याने बाहेरही अत्यावश्यक कारणाशिवाय मी जात नव्हतो. माझ्या सुज्ञ पालकांनी आधीच घरात बराचसा अन्नसाठा मागवून ठेवल्यामुळे इतरांपेक्षा दिवस बरे होते. फोनवर बहिणीचीही खबरबात घेत होतो. त्यांनाही आवश्यक त्या सगळ्या सूचना देऊन संसर्गापासून बचाव करण्यास सांगितलं. पण लहानग्या भाचे मंडळींचे मात्र हाल होत होते. शाळा तर बंद पडल्याच होत्या, पण खेळासाठी मैदानावर जायचीही सोय नव्हती. तिच्याकडेही पुरेसे रेशन होते, पण मला ठाऊक होतं की यावर फार दिवस तग धरता येणार नाही. आपलं पुढे काय होणार या चिंतेने 3-4 रात्री बिनझोपेच्या घालवल्यावर एक धाडस करायचं ठरवलं. आज नाही तर उद्या प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे संसर्ग आपल्यापर्यंत पोचणारच होता. जगभरच्या वैद्यकीय तज्ज्ञांना अजून तरी लस किंवा औषध सापडले नव्हते. हा व्हायरस नाही तर भूक आपला जीव घेण्याआधी बचावाची काहीतरी धडपड नक्कीच करावी लागणार होती. निवृत्तीच्या विश्रांतीची आस धरून असलेले माझे आई वडील, आपल्याला संसर्ग झाला तर आपल्या लहानग्यांचं कसं होणार या काळजीने दिवसेंदिवस हतबल होत जाणारी बहीण, तिच्या काळजीने काळवंडून गेलेले भाऊजी, घरात कोंडमारा होतो पण बाहेरही जाता येत नाही आणि का जाऊ नये याचे कारणही समजण्याचे वय नसलेले भाचा-भाची, या सर्वांना मी माझ्या देखत गमावणार नव्हतो. माझ्या जीवाभावाच्या काही मित्रांना मी गमावले होते. त्यांच्या शवाला पारंपरिक अंत्यसंस्कारही मिळाले नाहीत, कारण संसर्गबाधितांची शवे शासन सार्वजनिक सुरक्षेस्तव मोठमोठ्या इस्पितळांच्या आवारातच खास तयार केलेल्या विद्युत दाहिनीत नष्ट करीत होती. येत्या उन्हाळ्यात माझे लग्न ठरले होते. एव्हाना खरेदी आणि तयारीची झुंबड उठायला हवी होती, पण कसले काय, तिच्याही नशिबी नजरकैदच आली होती. खरं तर त्यांची अवस्था आमच्याहूनही वाईट होती. त्या भागात दंगलखोरांनी थैमान मांडलं होतं. भूक फारच वाईट असते. स्वतःच्या कुटुंबाची भूक भागवायला मनुष्य दुसऱ्याचे घर उद्ध्वस्त करायलाही तयार असतो. 30व्या मजल्यावरील आपल्या फ्लॅटमध्ये ती जीव मुठीत धरून जगत होती. सोबत तिच्या आईशिवाय कोणीही नव्हतं. बाबा देवाधर्माच्या कामासाठी गावी गेले आणि तिथेच अडकले होते.
दिवसभर उंचावरून शहरभर चालणारे ते मृत्यूचे तांडव तिला नैराश्याच्या गर्तेत ढकलत होते. फोनवरून तिची समजूत काढताना माझ्याही संयमाचा कस लागायचा. त्यांचे रेशन आठवडाभरातच संपणार होतं आणि मदतीला आसपास कोणीच नव्हतं. शहरे आता अजिबातच सुरक्षित नव्हती. संसर्ग टाळायचा तर गर्दीला टाळायचं हे एवढंच कळत होतं. मग मंदारला फोन लावला. त्याच्या आजोबांचं जंगलातलं फार्म हाऊसच आता आम्हाला सुरक्षित ठेवू शकणार होतं. फोन अनरिचेबल येत होता. शेवटी वहिनींचाच एक दिवस कॉल आला आणि त्यांनी टाहो फोडला. मंदारला मागच्याच आठवड्यात त्या जीवघेण्या रोगाची लागण झाली होती. इस्पितळात नेल्यावर काही चाचण्या करून त्याला लगोलग क्वारंटाईनमध्ये पाठवण्यात आले. वहिनी आणि 3 वर्षांच्या रुबीची पण चाचणी करण्यात आली, पण सुदैवाने ती निगेटिव्ह निघाली. मंदारची त्या दिवसापासून काहीच बातमी नव्हती. शेवटी पोस्टाने आज एक पांढरा लिफाफाच मिळाला. त्यात मंदारचं डेथ सर्टिफिकेट होतं. 15 दिवसांपूर्वी भावी आयुष्याची स्वप्ने रंगवणारा मंदार डाव अर्ध्यात सोडून गेला होता. वहिनी आपल्या कानडी मिश्रित मराठीत मला तेच पुन्हा सांगत होत्या. भाऊ, मला काहीही झालं तरी चालेल, पण माझ्या रुबीला वाचवा. त्यांना शांत करून मंदारने काही सामान हॉटेलातून घरी आणलंय का, त्यात एखादी चावी वगैरे सापडली का असं विचारलं. उत्तर नकारार्थी मिळालं. म्हणजे मला पुन्हा एकदा ऑर्किड हॉटेलवर जाणं क्रमप्राप्तच होतं. मंदारच्या पर्सनल ड्रॉवरमध्येच फार्म हाऊसच्या चाव्या आणि पेपर्स मिळाले असते. पेपर्सची काय गरज, पण खरं तर नकाशाशिवाय एवढ्या मोठ्या भागात रानात हरवलेलं फार्म हाऊस शोधणं कठीणच. वहिनींनाही त्याबद्दल काहीच कल्पना नव्हती, पण ऑर्किडपर्यंत पोचणं सोपं नव्हतं. बाहेर परिस्थिती फारच चिघळली होती. प्रशासन तरी कुठे कुठे लक्ष देणार. शेवटी तीही माणसेच. दंगलीत, लूटमारीत किंवा संसर्गाने मेलेल्यांची बेवारस शवे फुटपाथच्या कडेला, नाल्यात आणि इतरत्र सडत होती. संपूर्ण शहरालाच एक गलिच्छ दुर्गंध सुटला होता. मला तर प्रत्येक मिनिटालाच आंघोळ करावीशी वाटे. बाहेरची झुळूकही आत आली तर चोर पावलांनी दबकत मृत्यूच येतोय की काय असे वाटे. तरीही आता बाहेर पाऊल टाकणे भागच होते. 30व्या मजल्यावर राहणाऱ्या प्रणयाला जवळपास पूर्ण उपनगराचेच दर्शन होत असते. तिला फोन करून कुठल्या वेळी आणि कुठल्या रस्त्याने गेल्यास गर्दी, दंगेखोरांशी सामना होण्याची शक्यता कमीत कमी असेल याची चौकशी केली. रात्री 2-2:30 नंतर गुपचूप निघालो. घरातही कळवलं नाही तर आईने सोडलंच नसतं. जिन्याचे कठडे, लिफ्टचा दरवाजा यांमधून कुठे स्पर्श टाळता येणं शक्य आहे याचा विचार करून मग जिन्यानेच खाली गेलो. 11 मजले उतरलो, कशालाही स्पर्श न करता. एका खिशात गाडीची चावी, दुसऱ्या हँड सॅनिटायझर आणि मी गाडी पार्किंगमधून बाहेर काढली. समोर कोणीही आलं तरी थांबवू नकोस, अगदी लहान मुलाला मदत करा असं सांगून एखादी बाई दिसली तरी. ती त्यांची आयडिया आहे गाडी अडवण्याची. एकदा का तू थांबलास तर तुला वाटीला लावून गाडी हिसकावली जाईल. कारण प्रत्येकाला शहराबाहेर पोचण्यासाठी कुठलं ना कुठलं वाहन हवंच आहे असं तिने बजावलं होतं. मी तसंच केलं असतं याची खात्री नाही, पण सुदैवाने कुणीच आडवं आलं नाही. थेट ऑर्किडच्या गेटपाशी थांबलो. गेट मागे डझनभर सुरक्षा रक्षकांची फौज उभी होती. त्यातले बरेचसे आपल्या फ्रंट डेस्क मॅनेजरला म्हणजेच मला ओळखत होते. गेट उघडून एकाने सलाम केला. मास्क मागून आवाज आला, इतनी रात को क्या चाहिए साहब, हॉटेल में कोई नहीं. कोणीच नाही, स्टाफ सुद्धा नाही. मला आश्चर्य वाटलं. नहीं साहब, बड़े साहब ने सबको छुट्टी दे दिया. हम लोगों को 3 गुना सैलरी देके इधर खड़ा किया साहब, नहीं तो दंगाखोर हॉटेल लूट लेगा. त्याने समजावलं. माझं पर्सनल काम आहे, काहीतरी विसरलोय असं सांगून आत गेलो. भुताटकी झाल्यासारखं ते 10 मजली हॉटेल रिकामं पडलं होतं. अंधार आणि शांतता एकत्रच नांदत होते. आमची स्ट्रॉंग रूम बेसमेंटमध्ये होती. तिथेच स्टोअर हाऊस आणि शेजारी स्टाफ्स केबिन देखील. मी केबिनमध्ये दिवे लावले. मंदारचा ड्रॉवर शोधणं जड गेलं नाही. त्याने दारावर रुबीचा फोटो लावला होता. ड्रॉवर उघडाच होता. आतून मला हवं होतं ते मिळालं. बॅगेत सर्व वस्तू टाकून मी सॅनिटायझरची अर्धी बाटली हातांवर चोळली. दिवे बंद करून बाहेर पडणार तोच स्टोरेजमधून धडपड ऐकू आली.
दारही उघडच होतं. अजब आहे, डझनभर रक्षकांचा पहारा चुकवून चोरात घुसलेच कसे. पाय न वाजवता मी आत शिरलो. चाचपडत फ्यूजपाशी पोचलो आणि खटकन दिवे लावले. समोर केदारनाथ चाचा आपल्याकडच्या पोत्यात धान्य भरताना दिसले. मला आश्चर्य वाटलं नाही. ते गयावया करू लागले. मागच्या 5-7 दिवसांपासून बायका पोरे उपाशी आहेत म्हणून हे धाडस केलं. दुसरा पर्यायच नव्हता. कृपा करून नोकरीवरून काढू नका, पोलिसांना देऊ नका. मी त्यांना शांत केलं. परिस्थितीच कशी वाईट आहे हे समजू शकतो म्हटलं. पण सुरक्षा रक्षकांनी कसे अडवलं नाही हे विचारल्यावर त्यांनी धक्कादायक उत्तर दिलं. कारण प्रत्येकाचाच त्या रसदीत वाटा होता. कुंपणच शेत खात होतं. प्रथम दर्शनी जाऊन सगळ्यांचीच खरडपट्टी काढावी असं वाटलं. मग मात्र नीट विचार केला. त्यांचं तरी काय चुकलं. जवळपास प्रत्येकाचंच कुटुंब घरात कोंडलं गेलं होतं. परिवाराला उपाशी मरताना पाहण्यापेक्षा चोरी परवडली. तसाही हॉटेलमधला हा सगळा स्टॉक पाहुण्यांअभावी फुकटच जाणार होता. पुढचे 5-6 महिने तरी जीवन पूर्ववत होणार नव्हतं. मी एका अटीवर केदारनाथ चाचांना आणि बाकीच्यांना हवं तेवढं धान्य आणि इतर गोष्टी नेऊ देण्यास राजी झालो. चाचांनी कंपनीची पांढऱ्या रंगाची मिनी बस सोबत घेऊन माझ्यासोबत निघायचं. बसमध्ये मला हवा तेवढा स्टॉक भरून द्यायचा. पुढच्या 1 तासातच 20-25 पोत्या धान्याने भरलेली बस तयार झाली. खाण्याचं सामान सोडून इतर कुठल्याही गोष्टीला हात न लावण्याची सक्त ताकीद देऊन आम्ही निघालो. माझी गाडी मी हॉटेलच्याच बेसमेंटमध्ये सोडून दिली. अर्थात बसमध्ये सामान भरण्यापूर्वी जंतुनाशकाच्या 3-4 बाटल्या टबमध्ये ओतून त्या पाण्याने बस टॉप टू बॉटम स्वच्छ करून घेण्यास मी विसरलो नव्हतो. बस वेगाने घराकडे धावत होती आणि तितक्याच वेगाने डोक्यात चक्रे फिरू लागली. उद्या रात्री निघायचं. हो, उद्याच. बस वेगाने घराकडे धावत होती आणि तितक्याच वेगाने डोक्यात चक्रे फिरू लागली. उद्या रात्री निघायचं. हो, उद्याच. अन्न, निवारा आणि पोचण्याचे साधन या तिन्ही गोष्टींची सोय झाली होती. बस मीही चालवू शकलो असतो, पण केदारनाथ चाचांइतकी उत्तम बस कोणीच चालवू शकत नव्हतं. एका रात्रीत वेगाने तरीही सुरक्षितरित्या ठरलेल्या ठिकाणी पोचण्यासाठी चाचांइतका उत्तम सारथी मिळाला नसता. मी त्यांना माझे मनोगत सांगितले. तुम्ही आम्हाला पोचवणार असाल तर त्या बदल्यात तुमचंही कुटुंब आमच्यासोबत फार्म हाऊसमध्ये राहू शकेल, मी ऑफर दिली. पण त्यांच्या मते त्याची काही गरज नव्हती. आता 1-2 महिन्याचाच प्रश्न होता. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या कुठल्या तरी बातमीच्या मते शास्त्रज्ञांनी लस शोधून काढली होती व तिला जगभरात वितरित करायला 1-1.5 महिना लागला असता. तोपर्यंत पुरण्याइतका अन्नसाठा आता त्यांच्याकडे होता, त्यामुळे काळजी नव्हती. परंतु मला जायचेच असल्यास ते सारथ्य करायला तयार होते. अट एकच, हीच बस घेऊन ते माघारी येणार. इतर कुठल्याही वाहनातून परतणे धोक्याचे ठरले असते. मी मान्य केले. दुसऱ्या रात्री निघण्याचे ठरले. आम्ही 3, ताईकडून 4 जण, वहिनी आणि रुबी, प्रणया तिच्या आईसह आणि इतर निवडक 3-4 जण असा 1.5 डझन लोकांचा गट आणि धान्याच्या पोती, प्रवासापुरतं पाणी, आवश्यक औषधे असे काही सामान घेऊन निघायचे ठरले. प्रत्येकाला दुसऱ्या रात्री 2 वाजेपर्यंत आमच्या टॉवरजवळ पोचण्याची सूचना दिली. कोणी आजारी नसल्याची खात्री करून घेण्यास सांगितले. मी आणि केदारनाथ चाचा आमच्या कामाला लागलो. दूरदर्शनवर प्रसारित होणाऱ्या बातम्यांनुसार शहराबाहेर पडणाऱ्या लोकांची तोबा गर्दी उसळली होती.
शहराबाहेर जाणाऱ्या येणाऱ्या टोलनाक्यांवर एक वैद्यकीय टीम 24 तास तैनात असते. आतून बाहेर किंवा बाहेरून आत येणाऱ्यांमध्ये कोणीही संशयित रुग्ण सापडला तर त्याला तिथल्या तिथे उतरवून क्वारंटाईनमध्ये पाठवलं जाईल. प्रत्येकालाच इथून बाहेर पडायचं होतं. दुसरीकडे परिस्थिती अधिक चांगली असेल किंवा याहून वाईट तरी नसेल असं वाटायचं. बहुतेक सर्व वाहने दंग्यात जळाली होती. काही वाहने पूर्वीच शहराबाहेर पडली होती. आता फक्त पोलिसांच्या गाड्या, रुग्णवाहिका आणि अग्निशमन दलाचे बंबच रस्त्यांवर फिरत होते. अशा वेळी आमची बस ही प्रत्येकालाच मोक्याची ठरली असती. शहराबाहेर जाणाऱ्या रस्त्यांवर तर रात्रीही गर्दीच असायची. लोक टोळक्याने फिरत असायचे. म्हणजे शहरातून सुखरूप बाहेर पडणं हीच मुख्य अडचण होती. यावर माझ्याकडे उपाय होता. मी पांढरी बसच निवडली होती. तिला आतून हिरवे पडदे लावायचे. फॉर क्वारंटाईन असे ठळक अक्षरात लिहायचे. मी पाहिले होते. संसर्गबाधितांच्या वाहनावर झडप घालणे तर दूरच, उलट लोक मागे पळायचे. फक्त अडचण अशी होती की टोल नाक्यांवर मेडिकल टीमने आम्हाला खरोखरच संशयित समजून क्वारंटाईनमध्ये धाडले तर काय करायचे. पण केदारनाथ चाचांकडे यावरही उपाय होता. टोल नाके टाळूनही बस शहराबाहेर काढता आली असती. मुंबई बेटाला मुख्य भूमीपासून वेगळे करणाऱ्या खाडीच्या अल्ल्याडपल्ल्याडच्या गावांना जोडणारे काही जुने पूल अजूनही टिकून होते. फक्त त्यासाठी मुख्य रस्ता टाळून काही किलोमीटरपर्यंत आपल्याला खारफुटीच्या रानातून बस चालवावी लागेल. तिथे जर कोणी दडलेले नसतील तर पुढचा प्रवास सुकर होईल असे चाचांनी सांगितले. मी जोखीम घेण्यास तयार होतो. संसर्गित रुग्ण असणाऱ्या आणि क्वारंटाईनकडे निघालेल्या बसवर कोणी हल्ला करेल असे वाटत नव्हते. ठरल्याप्रमाणे एक एक जण पोचू लागला. रात्री 1:30पर्यंत प्रणया सोडून सर्वच येऊन बसमध्ये स्थानापन्न झाले. चाचा सर्वांना जरुरी सूचना देत होते. कोणत्याही परिस्थितीत बस थांबणार नव्हती. खिडक्या उघडता येणार नव्हत्या. सर्व जरुरी सामान तेवढे घेऊन अनावश्यक अवजड सामान सोडून द्या. धान्यामुळे बसमध्ये जागा होणार नव्हती. आपल्या सर्व सामानांवर जंतुनाशक फवारून घ्या. इथे माझी तगमग मात्र वाढली होती. प्रणयाचा फोनही लागत नव्हता. ठरल्या वेळी निघालो नसतो तर पहाटेपर्यंत मुख्य शहराबाहेर पडणं मुश्किल झालं असतं. अचानक एका निनावी लँडलाईनवरून कॉल आला. सुदैवाने तो तिचाच होता. पण बातमी वाईट होती. त्यांच्या शेजारच्या इमारतीला दंगेखोर लुटारूंनी आग लावली होती. पोलिसांनी गर्दी पांगवण्यासाठी गोळीबार वगैरे केला. सर्वत्र कर्फ्यू लागला होता. घराबाहेर पडणंही मुश्किल होतं. एव्हाना गाडीत बसलेले कंटाळून निघण्यासाठी चलबिचल करत होते. माझ्या पुढे ब्रह्मसंकट उभे राहिले. आता थांबणंही शक्य नव्हतं आणि तिला सोडून जाताही येत नव्हतं. शेवटी तिनेच मार्ग सुचवला. मी सर्वांना घेऊन निघावं. तिच्या वडिलांची इथल्या पोलीस कमिशनरांशी चांगली मैत्री होती. कर्फ्यू उठताच त्यांच्या मदतीने या दोघींनाही गावी पोचवण्यासाठी आमच्या सासरेबुवांनी शब्द टाकला होता. तिथे पोचताच पुढची सोय करून मग हे सगळे आमच्या फार्म हाऊसवर पोचतील. मला ठाऊक होतं या गोष्टी तितक्या सोप्या नक्कीच नव्हत्या. जड मनाने तिचा निरोप घेण्यावाचून काही पर्यायही नव्हता. काळजाचा एक तुकडा मागे ठेवून मी बसचे दार धाडकन खेचून घेतले. गणपती बाप्पा मोरया म्हणत बस सुरू झाली. मी चाचांशेजारी पुढेच बसलो होतो. संपूर्ण बस मंडळींनी भरूनही चिडीचूप होती. अपेक्षेप्रमाणे रस्त्याच्या दुतर्फा असलेले लोक बस पाहताच काही क्षण थांबत, लांबून हात दाखवत आणि जवळ येताच दूर पळत. आम्ही दोघांनीही चेहऱ्याला खास मास्क लावले होते. त्यामुळे पाहणाऱ्यांची खात्रीच पटे. तरीही रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन लुटमार करू पाहणाऱ्या दांडगटांचा एक गट रस्त्याच्या मधोमध हातात सळ्या, दंडुके वगैरे घेऊन उभा दिसला. माझ्या पोटात खड्डाच पडला. परंतु 40 वर्ष ड्रायव्हिंग करणाऱ्या चाचांनी बस 125च्या स्पीडने अशी काही पळवली की त्या आवाजानेच दंगेबाज झाडीत पळाले. मी सुटकेचा निश्वास टाकला. पण आता खरी परीक्षा होती. आम्ही मुख्य रस्ता सोडून खारफुटीच्या कच्च्या रस्त्याला लागलो. वापरातील नसल्याने आता या रस्त्याची डागडुजी होत नव्हती. बरेच खाचखळगे होते.
स्पीड 40च्या वर नेणे धोक्याचे ठरले असते. हल्ल्याच्या दृष्टीने आता आम्ही सर्वात असुरक्षित अवस्थेत होतो. पण चाच्यांनी इथूनही बस आरामात बाहेर काढली. समोरच जुना खाडी पूल होता. खालच्या रस्त्यावरील कॉन्क्रीटमधून आतील सळ्या बाहेर दिसत होत्या. कठडे अधेमध्ये तुटले होते. मी आवंढा गिळला. मागच्या 8-10 वर्षात या पुलावरून दुचाकी सोडून इतर कुठलेही वाहन गेले असेल असे वाटत नव्हते. मागे बसलेल्यांपैकी कुणी पुलाची अवस्था पाहिली असती तर डोळेच फिरले असते. पुलाच्या सुरुवातीला काकांनी एकवार माझ्याकडे पाहिले. मी नजरेनेच सहमती दर्शवली आणि बस डुगडुगत पुलावरून चालू लागली. पुलाची थरथर बसल्या जागी जाणवत होती. 1-2दा त्या ब्रिटिशकालीन पुलाचे प्लास्टरही खालून कोसळून त्या भरतीने फुगलेल्या खाडीला जाऊन मिळाले. इथे बस जर कोसळते तर आमचे नखही कुणाला मिळाले नसते. देवापाशी पोचू नये म्हणून देव आठवू लागलो. मी वरचा होल्डर घट्ट पकडून ठेवला होता. रडत रखडत पूल पार झाला आणि चाकांनी ब्रेक दाबला. स्टिअरिंगवरचे हात काढून जोडले आणि मोठ्याने श्वास सोडला. मिनिटभर गेला असेल आणि इतक्यात बसच्या दोन्ही बाजूंनी थापा पडू लागल्या. थकलेले, उपाशी, लाचार, गलितगात्र लोक आम्हालाही येऊ द्या, दार उघडा म्हणून ओरडत होते. मागच्या लोकांचे तर तोंडचे पाणी पळाले. वाट अजूनही चिंचोळीच होती आणि गुडूप अंधार होता. त्या लोकांना कदाचित बस क्वारंटाईनची आहे हे कळलेच नसावे. आम्ही प्रतिसाद देत नाही असे पाहून दबाव वाढू लागला. विनंती धमकीकडे वळू लागली. इतक्यात एकाने समोर येऊन दगड भिरकावलाच. नशीब काच फुटली नाही, परंतु तडकली. मग मात्र चाच्यांनी जोरदार हॉर्न वाजवला. बाहेरच्यांच्या कानठळ्या बसल्या असतील तेवढाच मोका साधून त्यांनी बस स्टार्ट केली. ॲक्सिलेटरवरचा पाय दाबला. लोक मागे धावू लागले, दगड फेकू लागले. चाच्यांनी वेग वाढवतच नेला. कुठल्याशा आडवळणी गावाच्या फाट्यावरून बस बाहेर पडली आणि मुख्य रस्त्याला मिळाली. स्पीड 100च्या वर गेला आणि पुन्हा एकदा जीव भांड्यात पडला. प्रवासाचे 5 तास उलटले होते. सुरुवातीच्या अडथळ्यांमुळे आता पोचायला अपेक्षेपेक्षा अधिक वेळ लागणार होता. कुठेही थांबायचे नाही ठरवले तरी शारीरिक क्रियांवर नियंत्रण ठेवणे सोपे नसते. विशेषतः वृद्ध, लहान मुले आणि स्त्रियांची कुचंबणा होत होती. काही वृद्ध हाय डायबिटीजचे पेशंट होते, त्यामुळे थांबणे भागच होते. मुलेही कुरकुर करीत होती. दोन्ही बाजूला मोकळी उजाड शेते आणि मागे पुढे चांगला किलोमीटरपर्यंतचा रस्ता दिसेल अशा ठिकाणी बस थांबवण्यास सांगितली. म्हणजे 4ही बाजूंना लक्ष ठेवता आलं असतं. कुणी कुठूनही हल्ला केला असता तरी दिसलं असतं. उतरणाऱ्यांना 2 गटात विभागलं. एका गटाचं उरकेपर्यंत दुसरे पहारा देतील. कुणी बाहेरच्या कुठल्याही वस्तूला स्पर्श करायचा नाही. बायकांनी फार दूर जायचे नाही असे बजावले. चाच्यांनीही इंजिन सुरूच ठेवले. तोवर बसच्या बाहेरच्या बाजूने जंतुनाशक फवारलं. सारं काही सुरक्षितपणे पार पडलं. सर्व येऊन पुन्हा आपापल्या जागी बसले आणि इंजिनच गपगार झालं. चाच्यांनी फ्युएल इंडिकेटरकडे बोट दाखवलं. काटा लाल खुणेच्याही खाली गेला होता. खरं तर आम्हा दोघांनाही याची पूर्वकल्पना होती, पण यावर काही उपायच नव्हता. ऑर्किडमध्ये डिझेल भरण्याची सोय साहजिकच नव्हती आणि शहरातले जवळपास सर्वच पेट्रोल पंप जाळण्यात आले होते. क्वचितच काही पेट्रोल पंप्स पोलिसांच्या निगराणीखाली सुरक्षित होते. तरी तिथे आम्हीही खोटी क्वारंटाईन बस घेऊन जाऊ शकत नव्हतो. जेमतेम चिपळूणपर्यंत तरी बस जाईल असा अंदाज होता. पुढचं पुढे बघू असं ठरवलं होतं. परंतु टोलनाके चुकवण्याच्या प्रयत्नात खाडखुड करत येताना अपेक्षेपेक्षा जास्त इंधन लागलं. फार्म हाऊसपासून आम्ही अजून 100 किलोमीटर तरी दूरच होतो. सर्वांना बसमध्येच थांबण्याची सूचना देऊन खाली उतरलो. सुदैवाने रेंज होती. गुगल मॅपवर इथूनच 2 किलोमीटरवर एक पेट्रोल पंप असल्याची खूण होती. तसेही हायवेवर प्रत्येक मैलावर पंप असतोच, पण त्यातील सध्या किती चालू असतील यात मात्र शंका होती. एक मोठा कॅन घेऊन मी निघालो. काही ठिकाणचे पथदिवे फुटले होते.
शेजारच्या झाडीतून रातकिड्यांची किरकिर आता मंद पडत आली होती. पहाट होणार होती आणि गार झुळूक येताना सोबत अज्ञात दुर्गंध घेऊन येत होती. जीवावर उदार होऊन चाललो होतो. पैशासाठी अचानक येऊन कोणी हल्ला केला असता तर खैर नव्हती. लुटमार ही आजकाल नित्याची बाब बनली होती. गळ्यातील सोनसाखळी काढून मी केव्हाच बुटात लपवली होती. कमीत कमी आवाज करत चाललो होतो. रस्त्यावर इतर कुठलंच वाहन किंवा चिटपाखरूही नव्हतं. तशी कडेला बिघाड झालेला म्हणून सोडून दिलेली जाळलेली वाहने ठराविक अंतरावर होती. ती पाहून त्यातून प्रवास करणाऱ्यांचे काय झाले असेल या विचाराने शहारून येई. या बेवारस वाहनांचीही बऱ्यापैकी नासधूस झाली होती. जे जे काढून विकता येईल ते सर्व चोरीला गेलं होतं. मी 1-2 वाहनांच्या इंधन टाक्या उघडून पाहिल्या. अगदी खडखडाट होता. जळलेल्या वाहनांच्या तर मी जवळही गेलो नाही. चालत चालत पंपापर्यंत पोचलो. मोडकळीस आलेली वाहने एकावर एक रचून पंपाचे दोन्ही प्रवेशमार्ग बंद करून टाकले होते. इंधन संपले अशी ठळक पाटी झळकत होती. भिंतीवर एक छोटी खिडकी होती. तिथून आतली केबिन दिसत होती. आत कोणीतरी मास्क लावून घोरत पडलं होतं. मी टकटक केलं. बऱ्याच प्रयत्नानंतर घोरणारा उठला आणि खेकसला. काय आहे? डिझेल हवं होतं कॅनभर, मी म्हटलं. स्टॉक संपलाय कधीच. मी डिझेल भरून जाणार कुठे तुम्ही? लोक फोडतील गाड्या. गपचिप घरात बसा. पेशंटची बस घेऊन जातोय. डिझेल संपलंय. बस चालू झाली नाही तर सर्व इथेच उतरतील. हे ऐकताच त्याचीही उतरली असावी. खाडकन तो जागा झाला. मी महारोगी असल्याप्रमाणे खिडकीपासून दूर पळाला. मी डॉक्टर आहे. मला संसर्ग नाही. बघा. मी मास्क काढून चेहरा खिडकीजवळ आणला. पण डिझेल संपलंय साहेब. तसा थोडा स्टॉक आहे, पण तो पोलिसांच्या आणि मंत्र्यांच्या गाड्यांसाठी ठेवावा लागतो आम्हाला. मी बुटातून साखळी काढली. हिच्या बदल्यात फक्त 2 कॅन तरी भरून द्या. 2-2.5 तोळ्यांची चांगली जाडजूड सोनसाखळी पाहून त्याने होकार दिला. मला गेटकडे येण्यास सांगितलं. एकावर एक रचलेल्या गाड्यांमधून एका ट्रकचं दार उघडलं. मी त्यातून कॅन आत टाकला. सोनसाखळी घेऊन हात पुढे केला. त्याने आधी हातावर डिझेल ओतलं. साखळी भिजली, निर्जंतुक झाली. मग त्याने मी दिलेलं आणि एक स्वतःचं अशी 2 गॅलने भरून डिझेल दिलं. ते घेऊन यायला एक भंगार पण चालू शकणारी सायकलही दिली. 80,000च्या सोनसाखळीसाठी इतका सौदा सध्या तरी परवडणारा होता. सायकल थोड्याशा डिझेलनेच धुवून दोन्ही बाजूला 2 गॅलने अडकवून मी पॅडल मारलं. अर्ध्या तासात बस पुन्हा सुरू झाली. आता पूर्वेकडून सूर्य उगवू लागला होता. कागदपत्रांवरील पत्त्याच्या आधारे मुख्य रस्त्यावरून कच्च्या सडकेवर आणि पुढे तशाच कच्च्या रस्त्याने डोंगर घाट पार करत आम्ही कुठल्या तरी गावाला वळसा घालून आत आलो. देवगावात आपले सहर्ष स्वागत अशी पाटी गावाच्या सुरुवातीलाच दिसली. फार्म हाऊस गावात नसून गावापलीकडच्या रानातील कुठल्याशा डोंगर माथ्यावर होते. मला माहीत असलेला मंदार मागच्या 15-16 वर्षात कधीच गावी गेला नव्हता. आयुष्याची पहिली 20 वर्ष कोकणात काढलेल्या बाबांनाही आता काही सुधरेना. एव्हाना चांगलंच उजाडलं होतं. गावात कोणाला विचारायला जावं तर ते आम्हालाच संसर्गित समजून पेटाळून लावतील किंवा बस तरी पेटवतील याची शक्यता नाकारता येत नव्हती. मंदारच्या वडिलांचे 10 वर्षांपूर्वी निधन झाले. त्यानंतर 1-2 वर्षात आईही गेली. मग गावाकडे येणारे कुणीच उरले नव्हते. फार हौशीने बांधलेले ते फार्म हाऊस एवढी वर्ष बिनवास्तव्याचे राहिलेले. म्हणजेच वाट असली तरी ती रानटी झाडाझुडपांनी काट्याकुट्यांनी भरलेली असणार. ती इथे बसून सापडणे कठीण. चटकन दिसणार नाही अशी झाडाझुडपात बस थांबवून आम्ही 4-5 जण उतरलो. सर्व दिशांना निघालो. घर डोंगरावर आहे म्हणजे वाट चढणाचीच असणार एवढं लक्षात ठेवा असं बाबांनी सुचवलं होतं. थोडं अंतर गेल्यावर डोंगराकडे जाणारी एक पायवाट दिसत होती. मी त्या दिशेने निघालो. चांगलं 20-1 मिनिटं चाललो असेल. चढण अधिक कठीण होऊ लागली. धापा टाकू लागलो. पण थोड्याच वेळात आंब्या काजूची शेकडो झाडं पाठीशी घालून उभ्या असलेल्या खांद्या एवढ्या उंचीच्या मजबूत कुंपणापाशी पोचलो. खाचा पाहून कुंपणावर चढलो. आमराईतून दिसणाऱ्या मधल्या भागात निळ्या छपरांचं आलिशान घर होतं.
हेच मंदारचा फार्म हाऊस असावं असं समजून मी आत उडी टाकली. कोण आहे र तिकडं? एक जबरी आवाज घुमला आणि त्यामागून कुत्र्यांचं जबरदस्त भुंकणं. मिनिटभरातच कुत्र्यासह मालक माझ्या पुढे हजर झाला. कोकणात प्रत्येक ओसरीवर आढळणाऱ्या म्हाताऱ्यांसारखाच एक म्हातारा आणि एक दात विचकत अंगावर येणारं कुत्रं. कोण पाहिजे? त्याने पुन्हा दरडावलं. मी मंदारचा मित्र. इतकं ऐकताच म्हाताऱ्याचा आवेश बदलला. हातातून खेळणं हिसकावून घेतलेल्या मुलासारखा रडवेला चेहरा करून त्याने विचारलं, अखेर आलावच तुम्ही? पुढच्याच घटकेला मी त्या म्हाताऱ्यासोबत दुसऱ्या बऱ्यापैकी असलेल्या वाटेने डोंगर उतरत बाकीच्यांना आणायला निघालो. रस्त्यात म्हाताऱ्याने त्याचं नाव सखाराम असल्याचं सांगितलं. तो या बागेचा केअरटेकर होता. मंदारच्या आजोबांनी त्याला 25 वर्षापूर्वी बंगल्याच्या मागे बनवलेल्या आउट हाऊसमध्ये राहायची परवानगी दिली. त्या बदल्यात तो घर आणि बागेची काळजी घ्यायचा, उन्हाळ्यात फळे विकायचा, पैसे आणि सर्व तपशील पाठवून द्यायचा. मंदारचे आजोबा मुक्कामाला असतील तेव्हा त्यांची सर्व सोय पाहायचा. पण मागच्या 10 वर्षात कोणीच फिरकलं नव्हतं. तेव्हा आता आपणच मालक असा त्याचा ग्रह झाला होता. परंतु मंदारची बायको जिवंत आहे आणि तीच आता कायदेशीर मालक आहे हे कळल्यावर तो पुन्हा नोकराच्या भूमिकेवर आला. मंदारचे आजोबा मुक्कामाला असतील तेव्हा त्यांची सर्व सोय पाहायचा. पण मागच्या 10 वर्षात कोणीच फिरकलं नव्हतं. तेव्हा आता आपणच मालक असा त्याचा ग्रह झाला होता. परंतु मंदारची बायको जिवंत आहे आणि तीच आता कायदेशीर मालक आहे हे कळल्यावर तो पुन्हा नोकराच्या भूमिकेवर आला. घरात पाऊल ठेवण्याआधी पुन्हा एकदा कोणाला काही ताप, संसर्गाची इतर लक्षणे वगैरे आहेत का ते तपासून घेतले. मी बऱ्याच ठिकाणी चढ उतार केली असल्यामुळे थेट आत गेलोच नाही. चुलीवर तापलेल्या कडक पाण्याने चांगली आंघोळ केली. मग त्याच चुलीत अंगावरच्या सर्व कपड्यांची होळी पेटवली. फार्म हाऊसचा अवाढव्य आकार पाहून सर्वच खुश होते. आवारात 2 विहिरीही होत्या, म्हणजे पाण्याला तुटवडा नव्हता. काटेकोरपणे वापरले असते तर सोबत आणलेल्या धान्यानेही वर्षभर साथ दिली असती. बसमध्ये कंटाळलेली छोटी रुबी आणि भाचे मंडळी थोडी झोप घेऊन ताजीतवानी झाली आणि लगेचच त्यांनी घराच्या मोठ्या ओसरीचा आणि अंगणाचा ताबा घेतला. आउट हाऊसमधून सखारामची सखूही मदतीला आली. प्रत्येकाने आपापली कामे निवडली. वहिनींनी किचन ताब्यात घेतलं. आई आणि ताई तिला मदत करणार होत्या. सखू आणि इतर बायका धुणी भांडी सांभाळणार होत्या. पुरुषांनी या अवाढव्य घराच्या साफसफाईची आणि लाकूड फाटा जमवण्याची जबाबदारी अंगावर घेतली. इतक्या लोकांच्या जेवणावळीसाठी इंधन म्हणून लाकडी सरपणाला पर्यायच नव्हता. नशीब फार्म हाऊस एकरांमध्ये पसरलेलं होतं, त्यामुळे लाकूड फाट्याला काही कमी नव्हती. सखारामने एका कोपऱ्यात भाज्यांचे वाफेही तयार केले होते. त्यात अळू, वांगी, वाल, पालेभाजी, काकड्या सुखाने नांदत होत्या. आपला निर्णय चुकला नाही या विचाराने बरे वाटले. दुसऱ्याच दिवशी केदारनाथ चाचांनी निरोप घेतला. मग पुढल्या दिवशी गच्चीवर जाऊन मी आणि भाऊजींनी बिघडलेला अँटिना दुरुस्त केला आणि कधी काळचा अँटिक टीव्ही सुरू झाला. त्यावर 2च चॅनल लागत. पुन्हा एकदा 80-90च्या दशकात पोचल्यासारखे वाटले. दिवसभर एका चॅनलवर जुने कार्यक्रम पुनर्प्रसारित होत. शक्तिमान, कॅप्टन व्योम, बेताल 25, जंगल बुक या कार्यक्रमांनी छोट्या मंडळींना भुरळ घातली. ती मोबाईल विसरली. शिवाय मोबाईलला रेंजही नव्हती.
त्यामुळे यूट्यूब आणि ऑनलाईन गेमिंग काहीही शक्य नव्हतं. संध्याकाळी टीव्ही बघून कंटाळलेली मुलं अंगणात खेळायला गेली की मोठ्या माणसांकडे रिमोट येई. मग दुसऱ्या चॅनलवर बातम्या लागत आणि कोरोनाने केलेली जगाची दयनीय अवस्था ठळक दृश्यातून दाखवली जाईल. मोठमोठ्या शहरांमध्ये स्वतःला घरात कोंडून घेतलेल्यांची अवस्था जीवनावश्यक वस्तूं वाचून बिकट झाली होती. नाईलाजाने माणसे बाहेर पडत संसर्गाचे शिकार होत. मला प्रणयाची काळजी वाटू लागली होती. पहिल्या 4-5 दिवसात आमच्यापैकी कुणीच आजारी पडले नाही. आता संसर्गाची भीतीच नव्हती. बाहेरून कोणी बाधित व्यक्ती येत नाही तोवर घाबरण्याचे कारण नव्हते. दररोज डोंगरावर वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन रेंज शोधत होतो, पण काहीच फरक पडत नव्हता. मोबाईल आता फक्त अंधारात टॉर्च म्हणून उपयोगी पडायचा. महिनाभर आमचं बरं चाललं होतं. कामं वाटून घेतली असल्यामुळे प्रत्येकालाच भरपूर रिकामी वेळ मिळायचा. मग बायका एकत्र अंगणात बसून धान्य निवडायच्या, एकमेकींची वेणीपाणीही करायच्या. महामारीत आपण ज्यांना गमावले त्यांच्या आठवणीने डोळे पाणवायच्या. या रोगाची तीव्रता इतकी अधिक होती की प्रत्येकाने आपल्या ओळखीची 10-12 माणसे तरी गमावली होती. पुरुष मंडळींना दिवसभर अंगमेहनतीची कामे करून भरपूर भूक लागे. माझे बाबा, त्यांना मधुमेह आहे हे विसरलेच होते. मलाही आता वारंवार हात धुवावेसे वाटत नव्हते. उलट मातीच्याच हातांनी मी काम करता करता भाकरी भाजी खात होतो आणि तरीही कुठलाच आजार शिवत नव्हता. शहरात कायम पाठदुखीची तक्रार करणाऱ्या मावशी लाकडाचे भारे आणायला रानात जात. मंडळींनी मोबाईल वापरणं तर सोडाच, चार्ज करणंही सोडून दिलं. दूरदर्शनवर आवडीचे आणि औत्सुक्याचे काही असेल तर प्रत्येकजण आपापले काम सोडून दिवाणखान्यात मांडी ठोकून बसे. गहू, तांदूळ, डाळी भरपूर असल्या तरी तेल, मसाले, मीठ इत्यादी जिन्नस थोडाच होता. त्यामुळे जिभेचे चोचले पुरवण्याची सोय नव्हती. पण वरण भात, भाजी भाकरी असे जे चौरस अन्न मिळेल तेही सुग्रास लागे. लहान मुले कधी कधी नूडल्स, पिझ्झा वगैरेसाठी हट्ट करत, पण त्यांची गरज निसर्गाने भागवली. मार्च लागला होता. कैऱ्यांनी बाळसे धरले होते. काजू अजूनही टिकून होते. तिखट मीठ लावलेली कैरी त्यांना वेड लावून जाई. अडगळीत कुणाला तरी जुने पत्त्यांचे गठ्ठे मिळाले आणि मग बहारच आली. रोजची संध्याकाळ पुरुष मंडळी रम्मी आणि 3 पत्तीत गुंगून जात. पैशांऐवजी काजूच्या बियांची देवघेव केली जाई. रात्रीच्या जेवणाची वेळ होता होता ज्याच्याकडे सर्वात जास्त बिया असे तो जिंके. दुसऱ्या दिवशी पुन्हा समसमान वाटून डाव सुरू होई. माझं सकाळचं ठराविक काम संपलं की मी लहान मुलांना शिकवायला घेई. इंग्रजीशी त्यांची तोंड ओळख त्यांच्या शाळेतच झाली होती. मी त्यांना मराठी, इतिहास, गणित, विज्ञान वगैरे शिकवायचो. सोप्या चाचण्या घ्यायचो. बाबा अंगणात, रानात नेऊन झाडाझुडपांची, पशुपक्ष्यांची ओळख करून द्यायचे. आई झोपताना त्यांना छान छान गोष्टी ऐकवायची. मुलांचं बालपण परतलं होतं. संध्याकाळी रोज निरनिराळ्या कड्यांवर जाऊन रेंज शोधत होतो. तिची काळजी सतावत होती. हे एक शल्य सोडलं तर बाकी सारं व्यवस्थित होतं. खरं तर शहरात आम्ही जगणंच विसरलो होतो. पैशांसाठी घड्याळाच्या काट्यांवर धावताना जगण्यासाठी पैसा लागतो, पैशासाठी जगायचं नसतं हेच विसरलो होतो. आम्ही बसमधून गावी आलो नाही तर चक्क टाईम मशीनमध्ये बसून भूतकाळात परत आलो की काय असं वाटू लागलं. पण चांगले दिवस फार काळ टिकत नाहीत. एक दिवस आफत ओढवलीच. परसात लाकडे फोडताना बाहेर गोंधळ ऐकू आला म्हणून तसाच धावत आलो. 30-35 गावकऱ्यांचा जथ्था कुंपणापलीकडे आत येऊ देण्याची विनंती करीत होता. सखाराम त्यांना आवरू पाहत होता तर बाकीचे घाबरून दारापाशीच थांबले होते. मला पाहताच मालक आले त्यांच्याशी बोला असे सांगून सखारामने पाठ सोडवली. काय गडबड आहे मी विचारलं. एक काटक पण पिळदार देहयष्टीचा तरुण पुढे आला. आम्हाला पण तुमच्यासोबत राहू द्या. खाली गाव आता सुरक्षित राहिलं नाही. रोजच्या रोज चाकरमानी मुंबई पुण्यातून गावी येतात. त्यांच्यासोबत संसर्ग सुद्धा येतोय. आतापर्यंत 5-6 जण दगावले. 3-4 जणांना इस्पितळात घेऊन गेलेत ते परतलेच नाहीत. शहरातून परागंदा झालेले लोकही चालत चालत रोज गावांपर्यंत येऊन पोचत आहेत.
ते पाण्यासाठी घरांपुढे येऊन उभे राहतात. एकाला दिले तर सगळेच जमा होतात, नाही दिलं तर लूटमार करतात. त्यांच्यातही कित्येक जण संसर्गित असतील, कुणाकुणाला मदत करणार. तुमचा बंगला खालून दिसत नाही, रान माजल्यामुळे वाटही सापडत नाही. बाहेरच्यांना इथे येणे तर जवळपास अशक्यच. कृपा करून आम्हाला ठेवून घ्या. आम्ही सोबत आमचं सगळं धान्य घेऊन येतो, गाई म्हशी आणतो, दुधाचीही सोय होईल. तुम्ही सांगाल ती कामे करू, पण आम्हाला निवारा द्या. त्याने हात जोडले. भाषेवरून तो तरुण चांगलाच शिकलेला वाटत होता. मी त्याच्यासोबतच्या इतर माणसांकडे पाहिलं. त्यांच्या नजरेतही आर्जवेच होती. खरं तर या लोकांनी ठरवलं असतं तर फक्त लाठीकाठी वापरून शक्तीच्या जोरावर आम्हाला इथून पिटाळून लावलं असतं, तरी आम्ही काहीच करू शकलो नसतो. कायदा आणि सुव्यवस्थेची सध्या तरी बोंबच होती. शहरातून दिवसाढवळ्या चाललेली लूटमार तद्दन असंस्कृत आणि रानटीपणाचंच तर लक्षण होतं. मागणे किंवा विनंती करणे हे पर्याय जणू उपलब्धच नसल्याप्रमाणे लोक ओरबाडणे आणि हिसकावणेचा अवलंब करू लागले होते. परंतु हे शहर नसून गाव होतं. या लोकांचा साधेपणा मनाला भिडला. थोडा विचार करून मी म्हटलं, ठीक आहे, पण आमच्या काही अटी असतील. पहिली, आता तुम्ही जितके आहात त्याहून एकही माणूस जास्त येणार नाही. दुसरी, तुम्हाला पहिले काही दिवस बागेच्या दूरच्या टोकाला तंबू किंवा झोपड्या बांधून राहावं लागेल, कारण तू समजू शकतोसच मित्रा. त्याने मान हलवली. तिसरं, 10-15 दिवसानंतर कोणीही बाधित नाही असे आढळल्यास तुम्ही बागेतल्या मोकळ्या जागांवर माती, बांबू आणि गवतांपासून साधी घरे बांधून राहू शकता. त्यासाठी गावातून एकही वस्तू आणायची नाही. सर्व इथल्या रानातून मिळेल ते घ्यायचं. एकदा इथे आल्यावर पुढचे काही दिवस किंवा महिने, जोवर बाहेरची अवस्था पूर्ववत होत नाही तोपर्यंत बाह्य जगाशी संबंध पूर्णपणे बंद. बागेतील विहिरीचं पाणी तुम्ही वापरू शकता. कोपऱ्यातील शौचालयाचा वापरही करा. तुमची सगळी कामे वाटून घ्या. आपापसात वाद आणि दंगे अजिबात चालणार नाहीत. बागेतील फळं, भाज्या ह्या सर्वप्रथम आमच्या असतील. त्या अतिरिक्त असतील तर तुम्हाला मिळतीलच. त्या बदल्यात तुम्ही आम्हाला दूध वगैरे पुरवू शकता. संसर्ग टाळण्यासाठी सर्व उपाययोजना करूनही एखाद्याला संसर्ग झालाच तर त्याला आणि त्याच्या संपर्कातील इतरांनाही स्वतःहून बाहेर पडून तालुक्याच्या दवाखान्यात जावे लागेल. माझ्या अटी संपल्या. त्या लोकांनी आपापसात कुजबूज केली. तसे सर्व योग्यच होते. त्यांना पटले. आपापल्या जीवनावश्यक वस्तू आणण्यासाठी ते माघारी गेले. जाता जाता त्या तरुणाने आपले नाव अरविंद असल्याचे सांगून माझे पुन्हा पुन्हा आभार मानले. इथे आमच्यापैकीच काही जणांमध्ये नाराजी दिसली. त्यांना घ्यायलाच नको होतं असं त्यांचं म्हणणं. मी म्हटलं, एकतर ते आपल्याला विचारून आले असते किंवा आपल्याला मारून किंवा पळवून. तुम्हाला काय आवडलं असतं? कुणी काहीही बोललं नाही. शहरात हे प्रत्येकानेच आपल्या डोळ्यांनी पाहिलं होतं. दुसऱ्या दिवशी ते आलेच. कोणताही गाजावाजा किंवा गडबड नाही. निवडक कापडांची गाठोडी, धान्याच्या पोती किंवा हारे आणि देवघरातील मूर्ती, काही भांडी, बस इतकंच सामान. म्हातारे होते, बायका होत्या, लहान मुलेही होती, पण ती आमच्या मुलांपेक्षा अधिक पोक्त वाटायची. दिलेल्या जागेत ते उतरले. इथून आमचा बंगला दिसतही नव्हता. त्यांनी पटापट राहुट्या ठोकल्या, चुली मांडल्या. कालवणे खदखदू लागली, पण कुठल्याही झाडामाडाला धग पोचू दिली नाही. विहिरीवर पाणी शेंदण्याची भांडी बांधली गेली. मोटर होती, पण त्यांनी वापरण्यास नकार दिला. त्यांच्यात कामाचा उरक प्रचंड होता. इतके काम करायला तर आम्हाला आठवडाही पुरला नसता. बघता बघता 2 आठवडे उलटून गेले. कुणाला काहीही अपाय झाला नव्हता. अरविंद म्हणाला, संसर्ग असलेले आणि त्यांच्या घरचे आधीच क्वारंटाईनमध्ये पोचले आहेत. बाकीचे इथे तिथे सोय करून निघून गेले. आम्ही तेवढेच उरलेलो. पण अशा रिकामी झालेल्या गावाचा फायदा घेऊन बाहेरचे लोक येऊन ठिय्या मारून बसले. इकडचे तिकडचे सर्व भेसळच झाली. ना कसली शिस्त ना परवा. शेवटी आम्हीही निघायचं ठरवलं, पण जाणार कुठे? शेवटी तुम्ही आसरा दिलात म्हणून बरं झालं. ठरल्याप्रमाणे त्यांनी आपापल्या कच्च्या झोपड्या बांधल्या. सर्व गुरांसाठी दूरवर सामायिक गोठा बांधला.
दूध दुभते आणि भाज्यांची देवाणघेवाण होऊ लागली. आधी मुले एकमेकात मिसळून खेळू लागली तशी मोठ्यांचा दुरावाही मिटला. आमचे फार्म हाऊस आता एक स्वयंपूर्ण गावच बनले होते आणि आम्ही त्याचे गावकरी. मग आम्ही एका जुनाट आंब्याखाली गणपतीचे देऊळही उभारले. रोज सायंकाळी प्रत्येकाकडून जमेल तसा नैवेद्य आणि सामूहिक आरत्या होऊ लागल्या. बाबा ब्लॅकशिप घोकणाऱ्या आमच्या शहरी मुलांना लवकरच सर्व आरत्या तोंडपाठ झाल्या. दुखणाईत वृद्धांना गावठी औषधं मिळू लागली. सर्वांनी मिळून काटेरी फांद्या गुंफून कुंपणाची उंची वाढवून टाकली. उन्हाळ्यात भाज्या संपल्या, पण आंब्या फणसांनी बहार आणली. सर्वांना पुरून उरेल इतकं उत्पादन होतं. भाज्या खाऊन जीभ पचपचित झाली होती. आम्हालाही बरेच दिवस तिखट मिठाचं खायला मिळालं नव्हतं. मग आम्ही पारधीला बाहेर पडू लागलो. काही तर रात्रभर रान तुडवून दूरवरच्या नदीवरून मासेही धरून आणू लागले. लवकरच आठवड्यातून एकदा मासे आणि एकदा रानकोंबडी, तितर किंवा इतर काही अशी प्रथिनांची सोयही झाली. अरविंद तर माझा जीवश्च कंठश्च मित्रच बनला. त्याच्याशिवाय आता माझे पानही हलत नव्हते. माझ्या दुपारच्या शाळेत आता विद्यार्थ्यांची संख्या डझनभर वाढली होती. अरविंद BSc ॲग्रिकल्चर होता. त्यानेही विज्ञान विषयाची जबाबदारी घेतली. रुबीवर त्याचे विशेष प्रेम होते. रुबीला लाड करीत असताना वहिनीही बऱ्याचदा त्याच्याकडे सकौतुक टक लावून पाहत असायच्या. अरविंदकडे पाहून मला मंदारची आठवण यायची. कदाचित वहिनींनाही तसेच वाटत असेल. पण या सगळ्यात मी मात्र प्रणयाला विसरलो नव्हतो. तिचं काय झालं असेल या विचाराने भांबावून जायला व्हायचं. एकदा गावी पोचलो की कसेही करून तुझ्यापर्यंत पोचूच या तिच्या आश्वासनावर मी अजूनपर्यंत तग धरला होता. पण आता 3 महिने होत आले तरी तिचा पत्ता नव्हता. नको नको ते विचार मनात यायचे. दिवसागणिक तगमग मात्र वाढत होती. मग एक दिवस ही तगमग अरविंदला कळली. कोकमांसाठी रातांबे जमा करायला बंगल्यामागच्या रानात उतरलो होतो. कधीतरी रेंज मिळेल आणि रिंग वाजेल या आशेवर फोन कायम सोबत असायचा. आजही तसाच त्याच्याकडे टक लावून पाहत होतो आणि डोळे भरून आले. अरविंदने हे पाहिलं. खांद्यावर हात ठेवून आपुलकीने चौकशी केली. मग त्याला सर्व सांगावंच लागलं. माझी गोष्ट ऐकून त्याने दिलासा दिला. आपल्यासारखीच तीही नेटवर्क नसलेल्या झोनमध्ये अडकली असण्याची शक्यता त्याने बोलून दाखवली. आज उद्या तिच्याकडून निरोप येईलच अशीही त्याला आशा होती. बोलता बोलता त्याचाही गळा भरून आला आणि आसवांसोबत मनातले सलही बाहेर पडू लागले. 3 वर्षांपूर्वी त्याच्याही लग्नाची जय्यत तयारी झाली होती. मांडव सजला होता. नवऱ्या मुलाला हळद लागून ती उष्टी हळद वधूकडे रवाना झाली होती. पाहुण्यांनी घर भरलेलं. ठरवलेलं लग्न असलं तरी साखरपुड्यापासून लग्नापर्यंतच्या मधल्या 4-1 महिन्यात दोघांचंही एकमेकांवर प्रेम जडलं होतं. मोबाईल नामक प्रेमदूताने दोघांचीही मने सांधली होती. कोकणात, मुख्यत्वे संगमेश्वर तालुक्यात मुलीची वरात मुलाकडे येते. सजलेल्या आणि गजबजलेल्या लग्नघरात सारे वधूची आणि वऱ्हाड्यांची वाट पाहत असतानाच ती दुर्दैवी बातमी कळाली. घाटात अपघात झाला होता. ड्रायव्हरसह संपूर्ण बसच दरीत कोसळली. 3 दिवसांच्या अथक प्रयत्नांनंतर प्रेते बाहेर काढता आली. कुणीच वाचलं नव्हतं. तिच्या आत्म्याला शांती लाभावी म्हणून अरविंदने चितेवर तिच्याशी विवाह रचला होता. विवाह सुख पदरी न पडलेल्या अरविंदाने त्यानंतर मग विधुराचे जिणेच पत्करले. परदुःख शीतल या न्यायाने माझी व्यथा मला अगदीच किरकोळ वाटू लागली. सांत्वनेची खरी गरज तर त्याला होती. माझ्याकडे निदान आशा तरी होती. त्याला तोही आधार नव्हता. बराच वेळ शांत बसून राहिल्यावर मी त्याला निघूया असं म्हटलं. 2 निराधार एकमेकांच्या खांद्याचा
कोकणी माणसं ही आटलेल्या झऱ्यासारखी असतात. तुम्ही वरची खपली हटवा, आत ओलावा टिकून असतोच. साखर संपली होती. गावकऱ्यांकडचा गुळही आटोपला. आंब्या फणसाने गोडवा टिकवून ठेवला असला तरी ते फार वेळ मिळणार नव्हते. उन्हाळ्याचा उत्तरार्ध सुरू झाला होता. अधेमध्ये काळी किनार असलेले ढग पश्चिमेला दिसत. एकदा पावसाळा सुरू झाला आणि नदीचं पाणी चढलं की गावाशी इतर जगाचा संपर्क राहत नसे. त्याआधीच सर्व निकडीच्या वस्तू जमवायच्या होत्या. पण गावात जाणं आता सुरक्षित नव्हतं. कोरोना प्लेगसारखा पसरला होता. दुकानात जाऊन काही घेणं हे मरण विकत घेण्यासारखंच होतं. अर्थात दुकाने उघडी असलीच तर. नदीपलीकडच्या डोंगरावर मोहोळ आहे, सखारामने बातमी पुरवली. एवढे मोठे की प्रत्येकाच्या वाट्याला शेरभर मध तरी यावं. मग काय, गावकऱ्यांनी योजना बनवली. मशाली तयार झाल्या. अंग झाकण्यासाठी गोधड्या चादरी एकत्र केल्या. रिकामी टोप आणि बादल्या सोबत होत्याच. जायचं रानातून, यायचं रानातून, कुणाच्या दृष्टीस पडायचं नाही असं ठरलं. 2 तासांची पायपीट करून आग्या डोंगरावर पोचलो. अरविंद आणि इतर जण भरभर झाडावर चढले. झाडांवर उंच फांद्यांना जणू मोहोळाचा ढगच चिकटला होता. दोराने वर पोचवलेल्या बादल्या भरून खाली येऊ लागल्या. पण गोडाचे बोट चाखण्याआधीच एक गोड संदेश मिळाला. जोरदार वाऱ्याबरोबर या उघड्या शिखरावर रेंज मिळाली. तिने कधीचे करून ठेवलेले मेसेज एका पाठोपाठ एक मिळू लागले. वाचणार नाही म्हणून आशा सोडून दिलेल्या रुग्णाचा व्हेंटिलेटर काढण्याआधीच त्याच्या हृदयाची स्पंदने वाढत जावीत तसा तो नोटिफिकेशनचा आवाज जीवनदायी वाटत होता. मी थरथरत्या हातांनी मोबाईल समोर धरला. सर्वात आधीचा संदेश महिन्यापूर्वीचा, तर अगदी अलीकडचा फक्त 4 दिवस आधीचा होता. संदेश कसले, माझ्यासाठी जणू ते एक प्रेमपत्रच होते. आपण मुंबईतून कसे बाहेर पडलो, कसे गावी पोचलो, मध्ये कोणकोणत्या अडचणी आल्या, गावातही लागण कशी पसरली आहे, स्वतःला आईबाबांसोबत वाड्यात कोंडून जगण्याची धडपड कशी चालली आहे, हे सगळं थोडक्यात मांडलं होतं. बरेचसे संदेश, तू कसा आहेस, सुखरूप आहेस ना, तुझी काळजी घे, खूप आठवण येते, आपण पुन्हा भेटू ना, या अर्थाचेच होते. नेमके असेच मेसेज मीही तिला करून ठेवले होते, पण ते अद्यापही अनडिलिव्हर्डच होते. मी लगेचच फोन लावला. आता ती रेंजमध्ये नव्हती. मग पुन्हा लावला, पुन्हा लावला. काम आटोपले. जवळपास आणलेली सर्व भांडी मधाने भरली होती. तरीही वरचा ढग निम्माही संपला नव्हता. सर्वजण झाडाखालीच बसून मोहोळाचे तुकडे चोखत होते. अरविंदला ही बातमी कळताच त्याने एका तुकड्याने माझेही तोंड गोड केले. सर्वांनी पुढे निघून घर गाठावे आणि आम्ही दोघांनी आज अंधार पडेपर्यंत तिला पुन्हा फोन लावत राहावं हे त्यानेच ठरवलं. त्या उघड्या टेकाडावर वाऱ्याचा मारा सोसत आम्ही दोघंच थांबलो. अरविंदाने करवंदे गोळा करून आणली. मी मिनिटाला रिडायल करत होतो. ते ठराविक उत्तर मिळत होते. आपण ज्या व्यक्तीशी संपर्क करू इच्छिता ती नेटवर्क क्षेत्राच्या बाहेर आहे. मी तिला पाठवलेले मेसेज तपासले. अजूनही ते अनडिलिव्हर्डच होते. आता सूर्य मावळतीला लागला होता. 2 डोंगरांच्या फटीतून त्याचा इवलासा लाल गुलाबी प्रकाश रात्रीच्या पहिल्या फळीच्या अंधार तुकडीशी झगडू पाहत होता. निराशेची काजळी मनावर बसत होती आणि हातातील मोबाईलवर नोटिफिकेशन वाजलं. तिला पाठवलेले मेसेज पोचण्याची ती नोटिफिकेशन होती. मी लगेचच कॉल लावला आणि रिंग वाजली. क्षणभराचाही विलंब न करता तिकडून फोन उचलला गेला. तिच्या आवाजातील हॅलो ऐकताच इकडे माझ्या गळ्यातील स्वरच नाहीसा झाला. किती बोलू आणि किती नको असं झालं. वाऱ्याचा वेग आणि दिशा बदले तसा रेंजमध्येही फरक पडे. कधी ती त्या बाजूने हॅलो करत राही तर कधी मी या बाजूने. परंतु ती तिथे आहे ही जाणीवच दिलासादायक होती. दुराव्याने निर्माण केलेल्या भावविव्हळ उमाळ्यांची पहिली लाट ओसरल्यानंतर तिने आपली हकीकत सांगितली. कमिशनर काकांच्या मदतीने कर्फ्यू हटल्यानंतर पोलिसांच्या जीपमधून त्यांचा प्रवास सुकर झाला. टोलनाका, वाटेतले अडथळे फार त्रासदायक ठरले नाहीत.
गावी पोचताच 2-2.5 महिन्यानंतर वडिलांशी भेट होऊन अखेर कुटुंब एक झालं. पण व्हायरस त्यांच्याही गावाच्या हद्दीवर येऊन पोचला होता. आसपासच्या गावातून रोज 1-2 जण दगावल्याची बातमी येत असे. सुरुवातीला लोक अंत्यसंस्काराला जात चुकचुकत, पण हळूहळू दगावणाऱ्यांची संख्या इतकी वाढली की लोकही प्रेतयात्रांना जाऊन कंटाळले. जळत्या चितेच्या धुरातूनही संसर्ग होऊ शकतो असा कुणीतरी शोध लावला आणि मग व्हायरसने दगावलेल्यांचे अंत्यसंस्कार फक्त त्यांच्या कुटुंबीय आणि आप्तेष्टांनीच करावेत असा अलिखित नियमच बनला. संसर्गाच्या भीतीने लोक एकलकोंडे बनले, शेतावरही जाईनात. सुगीच्या दिवसातील पण आतापर्यंत अर्ध्याहूनही अधिक संपलेल्या कणग्या पोत्यातील भातावर दिवस ढकलू लागले. जीवावर बेतलं की माणुसकीही आटू लागते. घरोघरी हीच अवस्था होती. आधी मोठ्या अगत्याने येऊन राहिलेल्या चाकरमान्यांना नंतर अडचण समजले जाऊ लागले. कितीही झाले तरी त्यांचा अंगमेहनतीत तितकासा उपयोग नव्हता. काहिलीच्या दिवसात नदीवरून पाणी आणणं, सरपण फोडणं, डोक्यावरून भारे वाहणं इत्यादी कामात आम्ही चाकरमानी कुचकामी ठरायचो. भाज्या, डाळी, तेल, तूप, मीठ, मसाले सारं काही अतिशय दुर्मिळ किंवा प्रचंड महाग झाल्यावर जिव्हाळाही महाग झाला. मग टीका, टोमणी, वाद प्रतिवाद होऊन नाती तुटली. एका घरात 3-4 चुली पेटू लागल्या. चाकरमान्यांना आपली चूल पेटती ठेवणं अधिकच कठीण जाऊ लागलं. प्रणयाचे कुटुंबही असेच वेगळ्या चुलीच्या आधाराने कसेबसे जगत होते. वाट्याला आलेले धान्य संपत चालले होते. पैसे भरपूर होते पण त्याला आता किंमत उरली नव्हती. व्हायरस गावात शिरला होता. आता अधिक काळ तग धरणं कठीण होतं. त्यांच्यापेक्षा आमची अवस्था कितीतरी बरी होती. लवकर येऊन आम्हाला इथून घेऊन चल, तिने शेवटी आर्तविनवणी केली. तू धीर सोडू नकोस, मी लवकरच तिथे पोचेन. तिला खात्री दिली आणि डेड होत चाललेल्या बॅटरीमुळे फोननेही शेवटचा आचका दिला. आता पुढे कसं काय करायचं हे ठरवत अंधारातून मी आणि अरविंदने घरची वाट धरली. अरविंदने संपूर्ण जिल्ह्याचा एक जुना नकाशा मिळवला होता. तसा फोनमध्येही गुगल मॅप होता, पण बरीचशी लहान मोठी खेडी त्यात अजून समाविष्ट झालेली नव्हती. वळणावळणांचा घाट पार करून रस्ते, पूल, बाजारपेठा तुडवत तिच्या गावी पोचावं लागणार होतं. जवळपास 150 किलोमीटरचा प्रवास होता. सोबत वाहनही नव्हतं. गावात 1-2 जणांकडे गाडी होती, पण त्यात आपलं बिऱ्हाड भरून त्यांनी केव्हाच पोबारा केला होता. मग अरविंदने नकाशा निरखून एक दुसरी वाट शोधून काढली. नदी पार करून दाट जंगलातून डोंगर चढत उतरत जायचं. 150 किलोमीटरचा पल्ला 70 ते 80 पर्यंत कमी होईल. मग त्यांना घेऊन त्याच वाटेने परत निघायचं. त्रास होऊ नये म्हणून टप्प्याटप्प्याने प्रवास करायचा. पहाटे लवकर आणि संध्याकाळी उशिरापर्यंत उन्ह टाळून जमेल तितकं अंतर कापायचं. भर दुपारी काहिली होत असताना आणि रात्री मात्र आडोसा करून थांबायचं. 4-5 दिवस लागतील असा कयास होता. त्यानुसार प्यायचं पाणी आणि अन्न घ्यायचं. इतर जरुरी सामानही घ्यायचं. घरी सांगितलं. सामानाची जमवाजमव सुरू झाली. अजूनही पाऊस सुरू झाला नव्हता, पण मोठी सर लागण्याआधी परत यायला हवं होतं. नाहीतर नदीचं पाणी वाढून परतण्याचे मार्गच बंद झाले असते. रानातून अजूनही बराचसा रानमेवा टिकून होता. खाण्याची इतकी चिंता नव्हती, पण प्यायचं सुरक्षित पाणी मिळणं मात्र कठीण होतं. दोघांच्या सामानात बऱ्याचशा भरलेल्या बाटल्याच होत्या. निघताना आईबाबांच्या पाया पडलो. आईच्या डोळ्यात चिंतेचं पाणी होतं. गावकरीही कुंपणापर्यंत निरोप द्यायला आले. सांभाळून जाचा निरोप 10 पावलांनंतरही मागून ऐकू येत होता. हातात नकाशा असला तरी उपजत बुद्धीनेच अरविंद त्या झुडपातून मार्ग काढत होता. बऱ्याचशा पायवाटा गवसे. कधी पायवाट तयार करावी लागे. चढण आली की मला धाप लागत असे. मागील 3-4 महिन्यात मळ्यात बागेत राबून कार्यक्षमता वाढली असली तरी ती अरविंदच्या तोडीची होणं शक्य नव्हतं. माझ्यामुळे त्याच्या वेगालाही मर्यादा येईल. माझ्या पाठीवरील ओझे तोच डोक्यावर घेऊन चढण चढे आणि मी मागे कंबरेत वाकत धापा टाकत चालत असे. शहरातील महागात महाग जिममध्ये जाऊनही असा स्टॅमिना, ताकद आणि चिवटपणा मिळवणं शक्य नव्हतं. तांदळाची भाकर आणि वालाच्या भाजीची न्याहारी
हजारो रुपयांच्या सप्लिमेंटला तोंडात मारून जात होती. मी स्क्रीनशॉट काढून ठेवलेला मोबाईलवरील नकाशा पाहत असायचो तोवर तो आपल्या डोक्यातील GPS वापरून बरोबर वाटेवर चालू पडलेला असे. खरं तर आम्ही त्याला आणि त्याच्या लोकांना आधार देऊन स्वतःवरच उपकार केले असे वाटू लागले. पहिल्या दिवशीचा चढ उतारच पोटऱ्यांच्या स्नायूंचे अवकात दाखवून गेला. अवघे 10-12 किलोमीटर पार करून आम्ही एका कोरड्या नदीशेजारी तळ ठोकला. पावसाची चिन्हे होती. अरविंदाने सागाच्या पानांचा तात्पुरता आडोसा केला. चूल पेटली. अर्ध्या अधिक पाण्याचा आजच फडशा पडला होता. उद्या कुठेतरी झरा, पर्ह्या नाहीतर विहीर मिळणे गरजेचे होते. लगेचच येतो म्हणून गेलेला अरविंद 2-3 तासांनी 5-6 काळ्या कुरल्या घेऊनच परतला. तोवर मी खिचडी शिजवली होती. भाजलेल्या खेकड्यांचे खरपूस मांस आणि खिचडीचा ढेकर देत दोघं झावळ्यातून झिरपणाऱ्या चांदण्याखाली घोरत पडलो. सकाळी उठलो तेव्हा चुली शेजारी अरविंद खुडखुडत होता. मी उठताच त्याने कसल्याशा वनस्पतीचा हिरवट चहा करून दिला. चव तुरट होती पण मागून जिभेला रूच आली. तयार होऊन बॅगेला हात लावला तर ती भलतीच जड वाटली. पहाटेच उठून डोंगरांच्या कातळातून झिरपणारं पाणी साठवून गाळून उकळून भरून ठेवलंय. तो निघता निघता सहज म्हणाला, आज कुठेही इतरत्र वेळ दवडणं आपल्याला परवडणार नाही. त्याचं कौतुक करण्याआधीच आम्ही निघालो. दुसऱ्या दिवशी वेग आणि उकाडा दोन्ही वाढले. पाणी नसते तर अर्धा दिवसही तग धरणं कठीण होतं. रानातले ओहोळ कुंड केव्हा चाटले होते. नदीतले काही पाणी सखल ठिकाणी तग धरून होते पण ते गहिरं काळं पाणी पिण्यालायक नव्हतं. असंख्य जीवाणूंनी घर केलेलं असं ते पाणी फक्त रानटी श्वापदांनाच पचण्यासारखं. काठावरच्या चिखलात जंगलातल्या पशूंनी जणू पदचिन्हे उमटवून बायोमेट्रिक हजेरीच लावली होती. त्यात बिबट्याचे पगमार्क्स दिसताच आम्ही तिथून पोबारा केला. दुसरा दिवसही खिचडी आणि रानमेव्यांवरच गेला. पण आज जवळपास 20 किलोमीटरचा पल्ला गाठला होता. पायाचे तुकडे पडतील की काय असे झोपताना वाटत होते. झोपण्यापूर्वी आम्ही जंगली तितरांसाठी फासे लावून ठेवले. मध्यरात्रीला एक काळीज चिरणारी डरकाळी ऐकू आली. लगबगीने उठून मी कुऱ्हाड हातात घेतली. अरविंदकडे विळा होता. त्याने झटपट मरत चाललेल्या चुलीत लाकडे सरकावली. मोठा विस्तव झाला. काही वेळाने डरकाळ्या दूर दूर जाऊ लागल्या. थोडं हायसं वाटलं. या रानात बरेच बिबटे असतील ना रे? मी खाली बसत विचारलं. हो, पण ही मात्र ढाण्या वाघाची डरकाळी होती. त्याने अजूनही सावध पवित्रा घेतलेला होता. तू झोप अंकुशा, मी जागतोय. उद्या आपल्याला खूप चालायचंय. मग तूही झोप, मी म्हटलं. नको, त्याला आपला वास आलाय, अरविंदने दबक्या आवाजात म्हटले. मग माझी झोपच उडाली. 3-4 तास तळमळत काढल्यावर भल्या पहाटेच निघालो. जाता जाता तितरांचे फासे बघायला गेलो. पिसांचा ढीक तेवढा उरला होता. अणकुचीदार नख्यांनी फाशांच्या वेली तुटल्या होत्या. वाघोबांनी त्या स्टार्टरवरच समाधान मानलं आणि मेन कोर्ससाठी आमच्याकडे वळले नाहीत हे नशीब. कदाचित अरविंदच्या शेकोटीनेही जीव वाचवला असावा. तिसऱ्या दिवशी सुरुवातीलाच एक मोठा डोंगर चढल्यावर रेंज मिळाली. सुदैवाने तिला कॉल लागला. आम्ही 2 दिवसात पोचू, निघण्याची तयारी ठेवा. पाणी, सुकं अन्न वगैरे घ्या अशा सूचना दिल्या. अरविंदच्या मते आम्ही निघाल्यापासून 4थ्या रात्री त्यांच्या घरी असू. मग ती रात्र तिथेच काढून 5व्या दिवशी भल्या पहाटेच निघू. मला त्याच्या नियोजनावर पूर्ण विश्वास होता. मेंढ्यांनी धनगरामागे जावं तसा मी त्याच्या मागोमाग निघालो. आज पावसाची चिन्हे होती. सकाळपासूनच सूर्याने दडी मारलेली. त्यामुळे उन्हाचा त्रास नव्हता पण उकाडा मात्र असह्य झाला. त्यात पूर्ण वाट रानातून जायची. रानही इतके दाट की वाराही आत शिरेना. कुठे पान हलताना दिसेल तर शपथ. मोठमोठी वानरे, भेकरे, ससे, सापसुरळीपासून अजगरापर्यंत सर्व सरपटणारे प्राणी, घोरपडी, मुंगूस आणि साळिंदरे या सर्वांचं दर्शन या 3 दिवसांच्या वनवासात झालं. उरले होते फक्त गवे, बिबटे, काळी अस्वल आणि पटेरी वाघ.
ते न दिसतील तरच बरं. बराच वेळ आम्ही जंगल तुडवत होतो. दुपारच्या जेवणालाही थांबलो नाही. अधेमध्ये मिळणारे रायवळीचे आंबे चोखत होतो. इथे थांबणं धोक्याचं होतं. निमूटपणे चालत राहिलो. वाटल्याप्रमाणे मध्येच एक हलकीशी सर येऊन गेली. रानभर मृदगंध दरवळला. वाटेवर मोरांचे फुललेले पिसारे 1-2 ठिकाणी दिसले. संध्याकाळ होता होता परत एक चढण लागली. हा डोंगर आतापर्यंतचा सर्वात उंच होता. 1-2 तासांच्या तीव्र चढाईनंतर एका सुळक्यावर पोचलो. पश्चिमेला खूप दूरवर अथांग समुद्र पसरला होता. उजवीकडून आम्ही आलो होतो आणि डावीकडे पुन्हा तसले जंगल पसरले होते. त्या पल्ल्याड एक टेकडी होती. ते टेकाड पार केल्यावर आलीच तुझी सासूरवाडी, अरविंद हसत म्हणाला. पंख असते तर इथूनच झेप घेऊन तासाभरात तिच्याकडे पोचलो असतो, पण ते शक्य नव्हतं. निमूटपणे मी अरविंदला रात्रीचा आडोसा करण्यात मदत केली. 4थ्या दिवशी पायात विलक्षण ताकद आली होती. आता कुठल्याही क्षणी तिची भेट होईल ही जाणीवच स्फूर्तिदायक होती. आज वाटेवर तेवढे अडथळे वाटेनात की चढणही कठीण वाटेना. दुपार ढळता ढळताच आम्ही त्यांच्या गावच्या वेशीवर येऊन पोचलो. सध्याची परिस्थिती पाहता आगंतुकाचे स्वागत कसे करतील याची शाश्वती नव्हती. मग आम्ही अंधार पडण्याची वाट पाहत रानातच थांबलो. सामसूम झाल्यावर गावात पाय ठेवला. दूरवर कुत्री भुंकत होती. आमच्याही पोटात कावळे कोकलत होते. आज विजेनेही सुट्टी घेतली असावी. गावात संपूर्ण अंधार होता. तिने सांगितल्याप्रमाणे आम्ही बहुतेक योग्य ठिकाणी पोचलो होतो. फक्त नेमकं घर सापडणं कठीण होतं. बराच वेळ प्रत्येक घराच्या आसपास घुटमळल्यानंतर एका ठिकाणी मागच्या खिडकीजवळ कंदिलाचा प्रकाश दिसला. हीच खूण असावी. मी आणि अरविंदने त्या घराच्या मागच्या दारावरच टकटक केलं. कंदील खिडकीवरून गायब झाला आणि पुढच्या क्षणी दाराची कडी वाजली. दार उघडलं. हातात कंदील घेऊन तिनेच दार उघडलं. वाट पाहून थकलेल्या तिच्या डोळ्यात अचानक हसू फुललेलं. मी तिला मिठीच मारली. मागे अरविंदच्या डोळ्यातही पाणी आले असणार नक्कीच. त्याचा हात धरून आत घेऊन आलो. सर्वांशी ओळख करून दिली. आज हा सोबत नसता तर मीही इथे नसतो. मग जेवणं झाली. साधेसेच जेवण होते, पण आज पक्वान्नासारखे रुचकर वाटले. त्यांनी सामानाची बांधाबांध आधीच केली होती, पण ते थोडे जास्त होते. आवश्यक तेवढेच घ्या, प्रवास खूप कठीण आहे, मी सुचवलं. मग त्यांनी सामान अर्ध्याने कमी केलं. थोडा आराम केला. भरपूर पाणी घेतलं आणि भल्या पहाटेच निघालो. पहिल्या दिवशी वेग काय राहील याची माझ्याच उदाहरणावरून आम्हा दोघांना कल्पना आली होती. प्रत्येक 100 मीटरवर ऐनसाठी थांबावं लागत होतं. त्या शरीराने थोड्या स्थूल होत्या. शिवाय त्यांची हयात शहरातच गेली होती. बाबा तसे अजून काटक होते. शिवाय गावातच त्यांचे बालपण सरलेले. त्यांना इतका त्रास नव्हता, पण आईंमुळे मागे राहावे लागत असे. मग प्रणयासुद्धा आईच्या सोबत थांबे. अशा वेळी आम्ही पुढे जाऊन त्यांच्या नजरेच्या टप्प्यात थांबत असू. मी आणि अरविंद वाटेतली अडचण आणि मध्येच वाकणाऱ्या फांद्या वगैरे बाजूला सारून त्यांना चालण्यासाठी बऱ्यापैकी मोकळीक करून देत होतो. कसेबसे 7-8 किमी पार केल्यावरच त्यांनी बसकण मारली. निदान आज तरी पुढचा प्रवास झेपणार नाही अशी त्यांनी असमर्थता व्यक्त केली. अजून बराच दिवस बाकी होता, पण नाईलाज झाला. आम्ही तिथेच आडोसा करून चूल पेटवली. अरविंदच्या चेहऱ्यावरील चिंता मी सहज वाचू शकत होतो. मलाही ठाऊक होतं, आजची पायवाट तर रानातून सरळ सोट होती.
अधेमध्ये थोडी उतरण लागली तेच. यानंतरचा प्रवास तर महाकठीण होता. असंख्य डोंगर, लहान मोठ्या टेकड्या चढायच्या उतरायच्या होत्या. कित्येक पर्हे ओहोळ पार करायचे होते. वाटा अधेमध्ये येणाऱ्या सरींनी निसरड्या झाल्या होत्या. काही ठिकाणी तर एका वेळी एकच मनुष्य चालू शकेल इतपतच वाट होती, तेही दोन्ही हातांनी आधार घेत. रात्री दोघं उशिरापर्यंत बोलत होतो. मग प्रणयाही आम्हाला येऊन सामील झाली. तिलाही अडचण कळली असणारच. गाडी मार्गाने जावे का हा पर्यायही चाचपून पाहिला, पण आमच्याकडे अन्न पाणी तितके टिकणारे नव्हते. या वेगाने कमीत कमी 20 दिवस लागले असते. या 20 दिवसात अनेक संसर्गबाधित गावे, नाके पार करावे लागले असते. शहरातून येणारे लोकांचे जथ्थे आणि गावगुंडांचा सामना करावा लागला असता. काही खैर नव्हती. त्यापेक्षा रानातूनच पर्यायी सोप्या वाटा शोधत पुढे जात राहणं श्रेयस्कर असं तिघांचंही मत ठरलं. दुसऱ्या दिवशी उठलो तर आम्ही तिघच, प्रणयाचे आई बाबा दोघंही जागेवर नव्हते. अरविंदने थोडी आसपास धावपळ केली. मी आणि प्रणयानेही रानातून जाऊन साथ दिली. ती तर जवळपास रडतच होती. आसऱ्याच्या आसपास कुणाचे ठसे वगैरे दिसतात की काय हे पाहत असतानाच शेकोटीजवळ अरविंदला एका भल्या मोठ्या सागवानी पानावर करवंदीच्या काट्याने लिहिलेला संदेश मिळाला. आमचा प्रवास आम्ही इथंच थांबवतोय. या पुढची मजल आम्हा दोघांनाही झेपणार नाही. आमच्याकडे पाणी आहे, थोडं खाणंही आहे. आस्ते कदम कुठेतरी जाऊ, नाहीतर पुन्हा मागे आपलं गाव आणि घर आहेच. तिथं जे सर्वांचं होईल ते आमचंही होईल. पण तुम्ही कुठे थांबू नका. आम्ही आमचं आयुष्य जगलोय. तुमच्या तर संसाराची अजून सुरुवात देखील झाली नाही. जावई बापू तुला आपल्या जीवापाड जपतील याची खात्री पटली आहे. ही महामारी संपली आणि त्यातून आपण जगलो वाचलो तर पुन्हा भेटूच. काळजी घे बेटा. आमचे आशीर्वाद सदैव तुमच्या सोबत असतील. आम्हाला शोधत येऊ नका. तुझेच आई बाबा. पत्र वाचून माझ्या आणि अरविंदच्या डोळ्यातही पाणी आले. प्रणयाच्या अश्रूंना तर खळच नव्हता. आमची अडचण ओळखून आईबाबांनी त्यांना योग्य वाटला तो निर्णय घेतला होता. तासाभरात आवरून आम्ही वाटेला लागलो. ती पुन्हा पुन्हा वळून मागे पाहत होती. पण संततधारेत भिजणारं रान आणि थेंबांचा पाचोळ्यावर पडून होणारा आवाज याशिवाय मागे कोणीच नव्हतं. मी तिचा हात घट्ट धरून ठेवला. हे दिवस लवकरच संपतील आणि आपण पुन्हा त्यांना शोधून आपल्यासोबत घेऊन येऊ असं आश्वासन देऊन मी तिची तगमग कमी करण्याचा प्रयत्न करत होतो. त्यानंतर पहिली तीव्र चढाई लागली. डोंगर चढताना तिचीही दमछाक होऊ लागली. एकदा तर आम्ही दोघंही पाय घसरून काही फूट खाली गेलो. पावसाने मातीचा चिखल झाला होता. वाट निसरडी बनली होती. आपले आई बाबा अशा वाटेने येणं केव्हाही शक्य नव्हतं हे आता तिलाही कळून चुकलं. पण ती थांबली नाही. कधी स्वतःच्या बळावर तर कधी माझा हात धरून डोंगर चढत होती. दिवसानखेर पहिला डोंगर सर झाला. एक मोठा ओढाही तिघांनी साखळी करून पार केला. थांबलो तेव्हा बरेच अंतर कापले गेले होते. तिसरा चौथा दिवसही अशाच अडथळ्याच्या शर्यतींनी भरलेला होता. ती दमायची, थकायची, परंतु थांबायची नाही. थांबलो तर संपलो हे तिलाही कळू लागलं होतं. आता पाण्याची चिंता नव्हती, पण खाणं संपलं होतं. कुठेतरी एखादा फणस वगैरे मिळेल, पण तिची तक्रार नव्हती. तिची अवस्था बघून आम्ही 2-2 तासांनी घटकाभर थांबून दम टाकत असू. त्याही वेळेत अरविंद आपल्या वहिनी साहेबांसाठी रानातून काही ना काही तोंडी लावायला घेऊन येईल. तीही आता हळूहळू दुःखातून बाहेर पडत होती. माझ्या घरच्यांची चौकशी करत होती. आमच्या छोटेखानी गावाची दैनंदिनी समजून घेत होती. तिला बोलताना पाहून आम्हालाही बरे वाटे. तिच्या धाडसाचे, सोसलेल्या शारीरिक श्रमांचे कौतुक वाटे. मजल दर मजल करीत आम्ही आमच्या गावापासून एका रात्रीच्या अंतरावर येऊन पोचलो. आपण तडक घरात शिरायचे नाही. एक झोपडी बांधून काही दिवस क्वारंटाईनमध्ये काढायचे. भूक आणि पावसाने पछाडलेल्या शरीराला कुठलाही विषाणू सहजगत्या लक्ष्य करू शकतो. कमीत कमी 10-12 दिवस तरी इतरांपासून वेगळे राहायचे.
जो नियम इतरांना तोच आपल्यालाही लागू, यावर सर्वांचे एकमत झाले. दुसऱ्याच दिवशी फार्म हाऊसच्या दारापर्यंत पोचलो. फाटक उघडच होतं. बऱ्याच हाका मारूनही कोणीच साथ देईना. शेवटी नाईलाजाने तिघही आत शिरलो. अंगणातले दृश्य पाहून अंगावर काटाच आला. अंगणात, बागेत मृतदेहांचा खच पडला होता. मृतदेह 2 दिवसांपेक्षा जुने नव्हते, पण दुर्गंधी सुटू लागली होती. माझे काळीज धडधडू लागले. पोटात खड्डा पडला. अरविंदची ही अवस्था वेगळी नव्हती. आमचे बरेचसे गावकरी, नातेवाईक, बरेचसे अनोळखी लोक, अरविंदचं जवळपास सगळंच कुटुंब रक्ताच्या थारोळ्यात पडलं होतं. प्रत्येकाच्या शरीरावर घावाच्या खुणा होत्या. हा नरसंहार रोगराईने झालेला नव्हता. अरविंद धाय मोकळून आपल्या कुटुंबाकडे धावू पाहत होता. मी त्याला कसंबसं सावरलं. मृतदेहांना स्पर्श करणं सुरक्षित नव्हतं. आम्ही घरात पाऊल ठेवलं. इथेही तसाच दर्प नाकात शिरला. मृतदेह इथेही होते, बरेचसे बायकांचे. आता अरविंदने मला घट्ट धरले. हंबरडा फोडावासा वाटत होता, पण प्रणयाकडे पाहून मन घट्ट करावे लागले. लहान मुले, माझी आई, मंदा वहिनी यांचा कुठेच पत्ता नव्हता. आम्ही घरभर शोधू लागलो. प्रणया आणि मी माडीवर गेलो. अरविंद तळघराकडे धावला. माडीवर एका मजबूत असलेल्या खोलीमधून खुडबुड ऐकू आली. मी आवाज दिला. आतून आईची साद ऐकू आली. थोडं हायसं वाटलं. मागोमाग दार उघडले. आत फक्त आई, वहिनी आणि मुलेच उरली होती. कशीबशी जीव मुठीत धरून बसलेली. त्यांची अवस्था पाहून कळवळून आलं. 2 दिवसापासून बिचारी तहानलेली आणि उपाशी होती. प्रणयाने मुलांना जवळ घेतलं. मी आईला हात दिला. इतक्यात खालून अरविंदची हाक ऐकू आली. आईला प्रणयाच्या ताब्यात देऊन तिथेच थांबण्यास सांगितलं. मी खाली धावलो. अरविंदला तळघरातही 1-2 मृतदेह मिळाले होते, पण त्यांच्यावर घाव नव्हते. त्याने तोंडाला काहीतरी गुंडाळलं होतं. मीही माझाच शर्ट काढून तोंडाभोवती गुंडाळला. अरविंदने एका कोपऱ्याकडे बोट दाखवलं. तिथे कोणीतरी कण्हत होतं. कशालाही स्पर्श होणार नाही याची दक्षता बाळगून आम्ही तिथवर पोचलो. ते केदारनाथ चाचा होते. संसर्गाच्या शेवटच्या टप्प्याला पोचलेले. मला पाहताच त्यांनी हात जोडले. माफ करा अंकुश साहेब, मी चुकलो. हा सगळा खून खराबा माझ्यामुळे झाला. बस घेऊन परत शहरात पोचलो तेव्हा बिमारीने सगळीकडे कहर केला होता. प्रत्येक घरात एकतरी माणूस दगावला. मी लगेच माझ्या परिवाराला बसमध्ये बसवलं आणि इकडे यायला निघालो. ठरवलं आता थांबायचंच नाही. पण हे लोक भेटले मध्ये. त्यांच्याकडे बंदुकी होत्या, चाकू होते. आम्हाला पण घ्या, नाहीतर तुम्ही पण मरा. शेवटी त्यांना घ्यावंच लागलं. मोठ्या मुश्किलीने इथे पोचलो. तुमचे गाववाले म्हणाले आधी क्वारंटाईनमध्ये राहा काही दिवस, पण हे बाहेरचे लोक ऐकले नाहीत. सरळ घुसायला लागले. तेव्हा तुमचे गाववाले पण कुऱ्हाडी काठ्या घेऊन धावले. खूप मोठा राडा झाला साहेब. मी सगळ्यांना समजावत होतो, पण कोणी ऐकत नव्हतं. माझ्या कुटुंबाला घेऊन मी बेसमेंटमध्ये धावलो. बाहेर जोपर्यंत आखरी माणूस मरत नाही तोपर्यंत खून खराबा झाला. बायकांनी लहान पोरांना पण कोणी सोडलं नाही. मी इथे लपलो, पण मला बिमारीने शोधून काढलं. माझ्या समोर माझा परिवार तडफडून मेला. मला माझ्या गलतीची सजा मिळाली. आता मी पण जातो. जमलं तर माफ करा. थोड्या वेळाने केदारनाथ चाचांनीही प्राण सोडला. आम्ही सर्वांना मागच्या दाराने बाहेर काढलं. जंतुनाशक औषधांनी आंघोळ्या उरकल्या आणि तसंच रानाच्या वाटेला लागलो. आता हे फार्म हाऊसही सुरक्षित नव्हतं. रानात दूर गेल्यावर अरविंदाने मुलांसाठी काही रानटी फळं, कंदमुळं खायला आणली. वहिनींनी मग तीच कहाणी नव्याने सांगितली. गांभीर्य ओळखून ऐनवेळी त्या आई, रुबी आणि माझ्या भाचे मंडळींना घेऊन लपून राहिल्या नसत्या तर तेही वाचले नसते. वहिनींनी मंदारला आधीच गमावले होते. प्रणयाने आपल्या आईवडिलांचा विरह सोसला होता. माझ्याही अर्ध्या कुटुंबाची वाताहत झाली होती. अरविंदने तर सर्वच गमावलं होतं. तासभर कोणीच न बोलता आपापल्या दुःखावर अश्रू गाळत होतं. पोरं बिचारी थकून झोपली होती. जिथे बसलो होतो तिथे कोणाचा तरी ट्रान्झिस्टर रेडिओ पडला होता.
अफरातफरीत कुणीतरी टाकून पळालं असणार यात शंका नव्हती. अरविंदने सहजच रेडिओ सुरू करून कुठलीशी फ्रिक्वेन्सी पकडली. रेडिओवर भारताचे पंतप्रधान देशाला संबोधित करत होते. मानवी चुकांमुळे जगाला आजवर अनेक समस्यांना तोंड द्यावं लागलं आहे, पण सध्याचं संकट हे कितीतरी मोठं आहे. आपण आणि जगातील इतर देश, महासत्ताही या अतिसूक्ष्म विषाणू पुढे हतबल ठरल्या आहेत. जगभरच्या देशांनी आपल्या अद्ययावत वैद्यकीय ज्ञानाने याचा बिमोड करण्याची पराकाष्ठा केली, परंतु व्हायरस उत्क्रांत होत राहिला. काही औषधांना सुरुवातीला यश मिळालं, पण लवकरच या विषाणूने आपली इम्युनिटी वाढवून त्या औषधांनाही निष्प्रभ ठरवलं. आज जगाची अवस्था अत्यंत बिकट आहे. कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे निघत आहेत. माणुसकी हरवली आहे. फक्त 25% लोकसंख्याच कशीबशी तग धरून आहे. तीही किती दिवस टिकेल याची शाश्वती नाही. बचावलेल्यांनी आपापला जीव सांभाळावा. हा जगाचा अंत नसून नवीन युगाची सुरुवात आहे असं समजून धैर्याने वागावे. हा निसर्गाने उगवलेला सूड नसून मनुष्याच्या स्वतःच्या पापांचे पातक आहे. त्यानंतर रेडिओ खरखर असे विचित्र आवाज करून बंद झाला. मी डोळे पुसून उभा राहिलो. आईला आधार दिला. प्रणयाने दोन्ही मुलांना उठवून उभे केले. त्यांचे हात धरले. अरविंदने रुबीला उचलून घेतले. वहिनी त्याच्या पाठीशी उभ्या राहिल्या. आता कुठे जायचं अंकुश? अरविंदने विचारले. कुठेही, पण जिथे मनुष्याचं आजवर पाऊल पडलं नसेल अशा ठिकाणी. दरीत दडलेल्या गुफांमध्ये किंवा निर्जन बेटावर, कुठेही घेऊन चल. मला वाटतं अशी एक जागा आहे. अरविंद चालू लागला. आम्ही त्याच्या पाठोपाठ निघालो. उत्क्रांती, विकास आणि लय हे चक्र अव्याहतपणे सुरूच राहणार आहे. ज्यावेळी आपली प्रगती आपला जीव वाचवू शकणार नाही, तेव्हा बॅक टू बेसिक्स हे सूत्र लक्षात ठेवून अपरिहार्यपणे आपल्याला निसर्गाकडे वळावेच लागेल. गर्द झाडीत लपलेल्या एका अज्ञात गुहेच्या प्रवेशद्वारापाशी आम्ही पोचलो. इथून एक धबधबा खाली खोल दरीत झेप घेत होता. अरविंदने मघाशी सापडलेला ट्रान्झिस्टर, मी मोबाईल फोन आणि घड्याळ, बायकांनी आपापले दागिने काढून त्या प्रपातात फेकून दिले. फक्त अंगावरच्या कपड्यांनिशी आम्ही गुहेत प्रवेश केला. एका नवीन अश्मयुगाची सुरुवात झाली.